बघा मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती वर्णमाला हा घटक दिसतोय. ठीक आहे, तर आपण या लेक्चरमध्ये वर्णमाला या घटकासंदर्भात आपण प्रश्न अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, अभ्यास करत असताना आपण पहिल्यांदा आपल्या पुस्तकाला वाचायला पाहिजे. म्हणजे कुठलं तरी पुस्तक वाचा, पण मी सगळी पुस्तक एकत्रित करून तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये सर्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण हे बघितलं होतं. तर सर्व माहिती तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये आपल्या पुस्तकामध्ये ही दिसेल. आता मी लेक्चर घेत असताना काय केलंय, की समजा वर्णमाला हा घटक घेतलाय किंवा मराठी भाषा इतिहास हा घटक घेतलाय आणि त्याच्यावरती आपण प्रश्न घेतलेले होते. परंतु या व्हिडिओमध्ये काय होतं, की एमपीएससी मध्ये तुम्हाला असे घटकानुसार प्रश्न येत नाही, तर तुम्हाला असे मिक्स प्रश्न येतात. म्हणजे वर्णमालेचे सगळे प्रश्न तुम्हाला मिक्स दिसतील. कुठे वर्णमाला दिसेल, कुठे नाम दिसेल, कुठे सर्वनाम दिसेल. या प्रकारे एमपीएससी मध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये काय केलं, मी तर वर्णमाला या अंतर्गत म्हणजे मराठी भाषा इतिहास आहे, स्वर आहे, स्वरादी आहे, वर्ण आहे, अक्षर, जोडाक्षर, हे सगळे घटक एकत्रित करून मी इथे दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा म्हणजे आठवण करण्यासाठी म्हणजे रिकॉल करण्यासाठी सोपं जाईल. तर आपण वर्णमाला ह्या घटकाचा आपण प्रश्न बघूया, वेळ वाया न घालवता तुमचा फायदा झालेला असेल. ठीक आहे, आता बा पहिल्या नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलाय आपण ते बघूया. तर इथे विचारलंय घर्षक व्यंजन कोणता. 2010 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर घर्षक व्यंजन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, घर्षक व्यंजन म्हटलं उष्मे असं म्हणतात, त्याला ईषत्स्पृष्ट असं म्हणतात. तर अशी व्यंजने किती आहेत? 3 आहेत. आणि ते कोणते आहेत? श, श, स. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ससाचं. महाच हे कोण आहेत? हे वर्गीय व्यंजने आहेत. कठोर व्यंजन आहे, हे सुद्धा कठोर आहे. आणि हे मृदुवर्ण आहे. पुढे बघा, प्रचलित संयुक्ताक्षर ओळखा. तर आपण संयुक्ताक्षर कशा पद्धतीने लिहितो, तर आपण जसं उच्चार करतो त्या पद्धतीने कोणताही शब्द आपण लिहितोय. ठीक आहे, मग या ठिकाणी उध्वस्त हा शब्द विचारलाय, तर उ द त्याच्यानंतर ध येतं, म्हणजे आधी अल्पप्राण येतं, त्याच्यानंतर महाप्राण. मग उध्वस्त बघा, तिथे ध आधी आलेला आहे, त्याच्यानंतर इथे ध आधी आलेला आहे, तर आपल्याला द आधी पाहिजे, त्यानंतर बस थ. तर आपलं उत्तर काय असेल? 4 नंबर उत्तर असेल. पुढे बघा, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधायचं आहे. तर देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. म्हणजे हा माझा डावा हात आहे, हा माझा उजवा हात, तर आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. एक वेळ संपली की आपण दुसरी वेळ परत डावीकडून आपण सुरुवात करतो, नाही का. नंतर एका खाली एक ओळी अशी लिहिण्याची पद्धत आहे. आणि ही लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलसर रेषांनी तुम्हाला तयार झालेली दिसेल. या पद्धतीने तुम्हाला देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य दिसेल. तर आपण बघूया, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत ही डावीकडून उजवीकडे आहे. हेच वाक्य तुम्हाला 2020-22च्या परीक्षेमध्ये दिसणार आहे पुढे. ठीक आहे, तर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील पैकी महाप्राण व्यंजन ओळखा. तर महाप्राण म्हणजे काय? आता महाप्राण कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर आता अख्ख्या जगाला माहिती आहे की महाप्राण ह हे व्यंजन महाप्राण मानलं जातं. ठीक आहे, परंतु तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये हच विचारेल असं नाही. तर काही परीक्षामध्ये तुम्हाला ज्या ज्या व्यंजनामध्ये हचा समावेश होतोय, ज्या ज्या व्यंजनामध्ये कुणाचा समावेश होतोय हचा, ते महाप्राण म्हणून मानले जातात. तर या पद्धतीने आपण बघितलं महाप्राण वर्ण ओळखायचे कसे. तर बघा, महाप्राण कसं लक्षात ठेवणार, तर तुम्ही याला इंग्रजीमध्ये लिहून बघायचं. कशामध्ये? इंग्रजीमध्ये. तर बघा, ह याला काय म्हटलं जातं, तर ह म्हणजे यच इंग्रजीमध्ये. आता ज्या ज्या व्यंजनामध्ये ह असेल म्हणजे यच असेल, त्याला सर्वांना काय म्हणणार तुम्ही? महाप्राण असं म्हणणार. जसं का मला ग लिहायचं असेल, त्याला इंग्रजीत जी लिहितं. ठीक आहे, परंतु मला जर का आता घ लिहायचं असेल, तर घ म्हणजे काय असेल, तर जीएच. बरोबर, म्हणजे ज्या ज्या व्यंजनामध्ये यच असेल ते त्याला इंग्रजीमध्ये लिहून बघा, आणि त्या सर्वांना काय म्हणणार तुम्ही? महाप्राण असं म्हणा. या ठिकाणी बघा, हा ह महाप्राण आहे, काही मोठी गोष्ट नाही. महा म्हणजे मोठा, आणि प्राण म्हणजे काय, तर मोठा प्राणवायू. म्हणजे आपण हवा मुखावाटे बाहेर फेकतो, त्याला महाप्राण व्यंजन असं म्हणतात. मग आपल्या मराठीमध्ये एकूण 14 वर्ण महाप्राण मानले जातात. यच असलेले वर्ण कुठले? तर जी आपले वर्गीय व्यंजनांचा गट आहे, तर दुसरं व्यंजन पूर्ण असेल, आहे ना, ख आहे, त्याच्यानंतर छ आहे, त्याच्यानंतर ठ आहे, त्याच्यानंतर ही दुसरी लाईन पूर्ण लक्षात ठेवा. आणि चौथी जी ओळ असेल, चौथी सुद्धा वेळ पूर्ण असेल. हे 10 5 5 10, त्याच्यानंतर 3 श आणि एक ह, अशा पद्धतीने 14 वर्णांना आपण काय म्हणतो? महाप्राण वर्ण असं म्हणतो. हे बाकीचे कोण आहेत? याला स्वतंत्र वर्ण असं म्हटलं जातं, याला मूर्धन्य वर्ण असं म्हटलं जातं, याला अवर्गीय व्यंजन असं म्हणतात. छ आणि न हे कोण आहेत? ही जोडाक्षरे आहेत, याचा पाय मोडला नाहीये. आणि यांना काय म्हणतात? जर का पाय मोडलेला असेल त्याला विशेष संयुक्त व्यंजन असं म्हणतात, आणि यांचा समावेश आपण वर्णमालेमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, पुढील अक्षरातील व्यंजन तुम्हाला ओळखायचं आहे. आता बघा, तुम्हाला प्रश्न जर का असा विचारला असेल व्यंजन ओळखा, तर आपल्याला सर्व माहिती असतं व्यंजन क ख ग घ पासून तर क्ष आणि ज्ञ पर्यंत व्यंजने आपल्या अंकलिपीमध्ये दिले असतात. आपल्याला वाटतं सर्व व्यंजने आहे, बरोबर. परंतु या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं, सर म्हणणार हे स्वर आहेत आणि हे व्यंजन आहे. आणखी भविष्यामध्ये हाच प्रश्न विचारलाय, तर व्यंजने ओळखण्यासाठी काय पाहिजे? आता या ठिकाणी जर तुम्हाला असं दिलेलं असतं, असा क दिलेला असता आणि इथे दिलेला असता असा ग दिलेला असता, आणि म्हटलं असतं व्यंजन ओळखा, तरी माझं उत्तर 4 आलं असतं. का? कारण व्यंजनांचा नेहमी पाय मोडलेला असतो. बघा, आपण कुणाचेही पाय मोडत नाही. तर ज्यांचा उच्चार ह्या जगात अपूर्ण होणार त्याच व्यंजनांचा आपण पाय मोडतो, बाकीच्या व्यंजनांचा आपण पाय मोडत नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर हे 4 नंबर असेल. मग हे कोण आहेत? हे बाकीचे स्वर आहेत. मग याला काय म्हणतात? त्याला अक्षर असं म्हणतात, कारण याच्यामध्ये
क प्लस काय असेल रचना बघा, तर क प्लस अ अशी रचना आहे आणि म्हणून ही अक्षरे आहेत कोण, क आणि ग, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दांचा गट तुम्हाला ओळखायचा आहे. दंत तालव्य आणि तालव्य म्हणजे काय, तर ज्या व्यंजन च छ ज झ ही जी चार व्यंजने आहेत, ही चारच बरं का, ही चार व्यंजने जर का अयुक्त उच्चारली जात असतील तर त्याला तुम्ही काय म्हणणार, आणि ययुक्त उच्चार जात असतील तर त्याला तुम्ही काय म्हणणार. तर जिथे ययुक्त उच्चार होतो म्हणजे आपण चार म्हणतो, चार चारला, ठीक आहे, तर त्याला म्हणायचं तुम्ही तालव्य वर्ण. आणि ज्याचा अयुक्त उच्चार होत असेल बरोबर, तर त्याला काय म्हणणार तुम्ही दंत तालव्य, याला दंत मूल्य किंवा व्रत्स्य ध्वनी असं म्हणतात. व्रत्स्य हा शब्द कसा लिहिला जातो बघा, तर हा शब्द असा लिहिला जातो, याला व्रत्स्य ध्वनी असंही म्हटलं जातं. मग आता च छ ज झ कुठे आहे बघा, तर हा चांदोबा तुम्हाला दिसेल, हा आणखी भविष्यामध्ये सुद्धा आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, मराठी वर्णमालेमध्ये वर्ण महा बघितलं किती आहेत, 14 आहेत, आहे ना. कोणते कोणते आहेत, तर क मध्ये ह मिळवा, ख, ग क ख, ख झालं, नंतर असेल च छ, नंतर ट ठ, आणि त थ असेल, आणि प फ. हे असल्या पद्धतीने प फ नाही, हे दुसरं जे वर्णन मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये एच टाकून, आणि चौथी ओळ त्याच्यानंतर 3 श वगैरे, त्याला आपण काय म्हणतो, महाप्राण वर्ण असं म्हणतो. च या वर्गातील च छ ज झ या वर्णाचा उच्चार असा दुहेरी होतो, विचारलं बघा. जेव्हा अयुक्त उच्चार होत असेल तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, तर त्याला दंत तालव्य असं म्हणा. आणि जिथे ययुक्त उच्चार होत असेल तेव्हा त्याला काय म्हणणार तुम्ही, तालव्य असं म्हणणार. तर या दोन वर्णांचा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य अशा दुसरी पद्धतीने होतो. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे, तर तालव्य आणि दंत तालव्य हे आपल्याला दिसेल. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया काय विचारला आहे. या ठिकाणी बघा काय विचारलंय, मराठीमध्ये एकूण स्वर किती आहेत. तर मित्रांनो तुम्हाला स्वर किती आहेत हा प्रश्न जर का इथून पुढे विचारला, तुमचं उत्तर 14 असणार आहे. काय असणार आहे, 14. ठीक आहे. मग याच्या आधी किती होते, तर सुरुवातीला जेव्हा पहिलं मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिण्यात आलं होतं तेव्हा किती स्वर होते, तर 16 स्वर होते. त्याच्यानंतर ते कमी करण्यात आले, आणि कमी करता 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 आपण जर पाहिलं तर आपल्याला 12 स्वरांची संख्या दिसेल. मग त्याच्यामध्ये कोणते स्वर नवीन ऍड करण्यात आलेले आहेत, तर ä आणि अ हे इंग्रजी भाषेच्या सहवासातून आपण नवीन वर्णमालेमध्ये काय केलं आहे, ऍड केलं आहे. बरोबर. म्हणजे आता स्वरांची संख्या आपली किती आहे बघा, तर स्वरांची संख्या ही आपली किती असेल एकूण, तर आपली 14 ही स्वरांची संख्या आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला असा प्रश्न भविष्यामध्ये विचारू शकतात की नवे स्वर कोणते आहे, तर नवे स्वर आहे ä, आणि कोणता असेल अ. याला आधी नवे स्वरादी असं म्हणायचे, आता यांचा समावेश आपण स्वरांमध्ये करण्यात केलेला आहे. मग आता याचं उत्तर काय असेल, तर 14 पण पर्यायाने 12 आहे. एमपीएससीने याचे उत्तर 12 दिलं आहे, कारण त्यावेळेस 2011 वेळेस माहित नव्हतं, तर आपण जरी 9 ला समावेश केला असलं तरी ते मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळे उत्तर तुम्हाला या सगळ्या पेपरमध्ये स्वरांची संख्या ही 12 दिसणार आहे. ठीक आहे. पण भविष्यामध्ये विचारलं तुमचं उत्तर असेल 14. ठीक आहे. पुढचं पहा, पुढील पैकी स्पर्श व्यंजन ओळखा. स्पर्श म्हणजे काय, त्याला आपण असं हात लावून नाही बघायचं, तर आपण मुखामध्ये उच्चार करत असताना, हा सगळा कार्यक्रम उच्चारावरती डिपेंड करतोय, म्हणून उच्चार करत असताना आपण ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील विविध भागांना स्पर्श करतो त्याला स्पर्श व्यंजन असं म्हटलं जातं. आणि त्यांचे उच्चारस्थान एकच असेल. उदाहरणार्थ जर का आपण बघितलं क ख पासून तर आपले भ आणि म पर्यंत जी 25 व्यंजने आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतो, स्पर्श व्यंजने असं म्हणतो, आहे ना. म्हणजे वर्गीय व्यंजनांना स्पर्श व्यंजन असं म्हटलं जातं. तर वर्गीय पैकी कुठला आहे आपण बघूया, च छ हे वर्गीय आहेत. मग हे बाकीचे स्वर आहेत, त्याच्यानंतर यर लव हे अर्ध स्वर आहेत आणि अवर्गीय आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग वर्गीय आणि अवर्गीय असा तो गट आहे. पुढे बघा, संयुक्त स्वर म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये कमीत कमी 2 आणि 3 स्वर 4 स्वर एकत्र असतील तर त्याला संयुक्त स्वर असं म्हणतात. आता आपल्या मराठी व्याकरणामध्ये किती संयुक्त स्वर आहेत, तर ते मी तुम्हाला आधी सांगून देतो, भविष्यामध्ये प्रश्न विचारणार आहेत. तर आपल्याकडे एकूण 4 संयुक्त स्वर आहेत. पहिला स्वर आहे ए, दुसरा आहे ऐ, तिसरा आहे ओ, आणि चौथा आहे औ. तर हे यांची निर्मिती कशी झाली बघा, याच्यावरही प्रश्न आहेत. तर जर का अ असेल आणि अ प्लस आपण काय केलं, ई किंवा ई रस्व किंवा दीर्घई घेतलं तर हा ए तयार होतो. त्याच्यानंतर ऐ म्हणजे काय असेल, तर आ प्लस ई किंवा ई असेल त्याला आपण काय म्हणतो, ऐ. ओ म्हणजे काय असेल, तर अ प्लस उ किंवा उ असेल त्याला ओ असं म्हणतात. आणि औ म्हणजे काय, तर आ प्लस उ किंवा उ असेल त्याला काय म्हटलं जातं, आऊ असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ह्या उच्चारानुसार त्या स्वरांची निर्मिती आहे. आता हे भिन्न भिन्न स्वर आहेत, म्हणजे 2 विजातीय स्वर मिळून एक संयुक्त स्वर तयार होतो, अशी व्याख्या विचारली आहे. म्हणजे 2 संयुक्त म्हणजे एक संयुक्त स्वर तयार होण्यासाठी 2 स्वर एकत्र येणे गरजेचे आहे. परंतु ते 2 सजातीय असावेत की विजातीय असावेत, तर 2 विजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर तयार होतो. त्याच्यामुळे आपलं उत्तर असेल 2 स्वर एकत्र निर्माण झालेले स्वर, याला आपण काय म्हणतो, संयुक्त स्वर असं म्हणतो. ठीक आहे. मग आता 2 स्वर एकत्र निर्माण झालेल्या स्वर याला आपण काय म्हणतो, संयुक्त स्वर. माझं उत्तर काय असणार आहे, 3 नंबर उत्तर असेल. ठीक आहे. सर्व स्वर एकत्र नाही, सर्वांनी मिळून आवाज करणे नाही, ह्रस्व स्वर सुद्धा नाही. ठीक आहे. पुढचं पहा, एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्याला काय म्हणतात. तर मित्रांनो जर का एकच व्यंजन 2दा जोडलं गेलं की त्याला द्वित्व व्यंजन असं म्हणतात. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जसं काय हे एक व्यंजन आहे आणि हे दुसरं व्यंजन आहे कोणतं, ह. ठीक आहे. आता इथे आपण एक दुसरं व्यंजन घेतलं आपण ह. जर का ही 2 व्यंजने एकत्र आली तर याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. संयुक्त काय आहे, व्यंजन आहे. ठीक आहे. आणि जसं का आता हा म आहे आणि याच्यामध्ये मी म तेच व्यंजन टाकलं, हा डबल म तयार होणार आणि याला काय म्हटलं जातं,
तर याला संयुक्त व्यंजन पण म्हणतात कारण दोन व्यंजन आहेत, परंतु याला द्वित्त असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? द्वित्त असं म्हणतात. ठीक आहे, किंवा द्वित्व असंही म्हटलं जातं. म्हणजे संयुक्त व्यंजनाला द्वित्त म्हणतात असं नाही, तर सर्व द्वित्त व्यंजने संयुक्त व्यंजने असतात, पण सर्व संयुक्त व्यंजने हे द्वित्त व्यंजने नसतात, अशी ती व्याख्या असायला पाहिजे. म्हणजे हे असतात पण हे नसतात. तर कोण कोण असतात आणि कोण कोण नसतात हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे अशी विधाने तुम्हाला भविष्यामध्ये आणखी विचारली जाऊ शकतात, हे आपल्याला. पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय दिला आहे, तर इथे दिला आहे कोणता वर्ण हा स्वतंत्र मानला जातो. तर सोपा आहे बघा, आपण बघितले ते कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो, तो कोणता वर्ण स्वतंत्र आहे हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. तर आपण बघितलं हा जो ड असेल हा स्वतंत्र मानला जातो का, तर आपण बाकी जी वर्णमाला आहे संस्कृत मधून मराठीत आली आहे असं म्हणतो, परंतु ळ हे वर्ण कुठून आलेला आहे, तर ते द्रविड भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेला आहे, वैदिक वाङ्मयातून आपण घेतला आहे, म्हणून तो वर्ण हा स्वतंत्र मानला जातो. ठीक आहे, हा वर्गीय व्यंजन आहे, त्याच्यानंतर कंठे वर्ण आहे, त्याच्यानंतर कठोर वर्ण आहे, हा जो न असेल अनुनासिक आहे, त्याच्यानंतर वर्गीय आहे, श विशेष संयुक्त व्यंजन आहे. पुढचं बघा, मराठी वर्णमालेतील ह हा वर्ण कुठल्या प्रकारचा, बघा नीट आहे का, मी म्हटलं ह, तर ह म्हणजे काय, यच, त्याला काय म्हटलं जातं, महाप्राण, म्हणजे मोठा प्राणवायू बाहेर फेकला जातो, कोणाला महाप्राण असं म्हणतात. एवढा सोपा प्रश्न आता येणार नाही, हा जुना प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा ई ए रू हे स्वर कोणत्या प्रकारचे आहेत, तर आपण बघूया रस्व आहेत का, तर हा दीर्घ इथे मिक्स होतोय, संयुक्त आहे. संयुक्त जर म्हटलं तर हे वेगवेगळे आहेत, दीर्घ म्हटलं तर हे दीर्घ नाहीये, बरोबर. माझं उत्तर असेल विजातीय स्वर आहेत, म्हणजे दोन यांचे सर्वांचे उच्चार स्थान जे आहे ते भिन्न भिन्न आहेत, म्हणून याला कोणता वर्ण असं म्हणतात, तर विजातीय स्वर असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता पुढे बघा काय विचारले, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे काय असतं, तर मित्र नसतं बरं का, भावना बिवना विचारलाय त्यांनी, समाज विमाज नाहीये, तर आपण भाषेच्या माध्यमातून आपण काय करतो, विचार व्यक्त करतो. मग तर मानव असेल किंवा इतर सर्व प्राणी मात्र असतील ते सुद्धा भाषेच्या माध्यमातून काय करतात, आपले विचार व्यक्त करत असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण काय विचारला आहे, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात. नीट आहे का, काय म्हटलंय, मूलध्वनींना काय म्हणतात, तर मूलध्वनींना वर्ण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वर्ण. मग अक्षर म्हणजे काय असतं बघा, तर संपूर्ण स्वर, स्वरयुक्त व्यंजने आणि स्वरांमध्ये म्हणजे जर का स्वरादी जर आलं असेल तरी त्याला अक्षर असं म्हणतात, आणि व्यंजनामध्ये आपण जर का स्वर मिळवलं तरी काय होणार, अक्षर तयार होणार. म्हणजे संपूर्ण स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन याला अक्षर असं म्हटलं जातं. पूर्ण उच्चारलेला जो काही ध्वनी आहे तर त्या ध्वनीच्या चिन्हाला काय म्हणतात, अक्षर असं म्हणतात. हे सुद्धा विचारतील. पद म्हणजे काय असतं बघा, तर पदचे दोन अर्थ तुम्ही घेऊ शकताय. पद म्हणजे काय, पाय, म्हणजे हा पद जर का आपण संस्कृत मध्ये वापरतो याचा अर्थ पाय असा होतो, आणि आपल्या मराठी व्याकरणामध्ये काय होतं, तर हे वाक्यात जेवढे काही तुम्हाला शब्द दिसत आहेत, 1 2 3 4 सर्व, ह्या सर्व शब्दांना पद असं म्हणतात. म्हणजे वाक्यात वापरलेला जो शब्द असेल त्याला आपल्या मराठी व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं, तर पद असं म्हटलं जातं. ठीक आहे, वाक्य म्हणजे काय असेल, तर अर्थपूर्ण बोलणे म्हणजे वाक्य. एखादा शब्द आहे, शब्दांचा समूह आहे, आणि जर त्याला अर्थ प्राप्त झाला असेल तर त्याला वाक्य असं म्हणतात. मूर्धन्य वर्ण ओळखा. आता इथून प्रश्नांचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. उच्चार स्थानावरती तुम्हाला खूप प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मग आता या प्रत्येकांचं आपल्याला असलं पाहिजे, तो उच्चार करून बघायचं, तुम्हाला लगेच कळून जाईल. तर त थ द ध न काय आहे, तर यांचा उच्चार करत असताना मला त थ द ध न आहे का, तर आपण यांचा उच्चार करत असताना दातांना स्पर्श करतो, अशी जीभ पुढे जाणार, दातांना स्पर्श करणार आणि मागे येणार, म्हणून याला काय म्हणायचं, तुम्ही दंत्य वर्ण असं म्हणतात. संस्कृत मध्ये याला दंत असं म्हटलं जातं. ठीक आहे, ट ठ ड बघा, ट ठ ट वरचा जो भाग आहे तुमचा टाळू नावाचा भाग आहे, त्या टाळूच्या मागचा जो भाग असेल त्याला मूर्धा असं म्हणतात, आणि या वर्णाला म्हटलं जातं मूर्धन्य वर्ण. काय म्हटलं जातं, मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलं, मूर्धन्य, आपलं उत्तर हेच असं. आता म्हणा प प म्हणा, प फ ब भ म, तर ओठावरती ओठ येतात आपले, आणि ओठावरती ओठ आल्यानंतर काय तयार होतं, प चा उच्चार होतो. नाही तुम्हाला काही वाटू शकतं. ठीक आहे, याला म्हणतात ओठ. ओठ म्हणजे काय, त्याला संस्कृत मध्ये ओष्ठ असं म्हटलं जातं. हा जो वर्णाचा प्रकार असेल ओष्ठ वर्ण आहे. पुढे बघा, च छ ज झ, आणि याला काय म्हणतात बघा, याला काही लोक इय म्हणतात, काही व्याकरणकार, काही लोक न असं म्हणतात. याचे उच्चार जर का आपण बघितलं तर जसा हा चंचल शब्द आहे, कोणता शब्द आहे, चंचल, याला लेखन कसं करतात बघा, च च्या पुढे हा च आलं, हा इय लिहितात, आणि नंतर हा चंचल, तर चंचल असं उच्चार होणार नाही, तर काही लोक इय म्हणतात, काही लोक न म्हणतात, याचा उच्चार न असा होतो. ठीक आहे, आता न तर आपल्याकडे तीन आहेत, एक नळाचं न आहे, बाणाचं न आहे, आणि हा सुद्धा न, तर चंचल असा याचा उच्चार होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे, पुढचा आपण बघूया पुढचा वर्ण काय आहे, ते वेदांत या शब्दाशी योग्य प्रकारे जुळणारा शब्द ओळखा. तर मित्रांनो इथे पर सवर्ण वापरून तुम्हाला लेखन केलं दिसेल. पर सवर्ण काय प्रकार असतं बघा, तर अनुस्वार कुठे आहे ते बघायचं, आणि अनुस्वाराच्या पुढे जर का वर्गीय व्यंजन असेल, तर समजा आता वेदांत आपण लिहून बघूया, तर आपल्याकडे बघा हा वेदांत नावाचा शब्द आहे, तर अनुस्वार कुठे आहे, या दा वरती आहे. आता अनुस्वाराच्या नंतर म्हणजे पर वर्ण बघायचं, हा त आहे, त च्या वर्गात अनुनासिक कुठला आहे, न. मग आता वेदांत कसं लिहिणार, वे दा हा नळाचा न घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर हा त त थ द ध न आहे ना, याच्या वर्गातला न आहे. मग हा जो गट असेल तर हा जवळचा आहे, म्हणजे पर सवर्ण वापरून आपल्याला लेखन करायचं आहे. मग वेदांत हा कोणता शब्द बरोबर असेल, तर 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं बघा,
चि.वी. जोशी यांचे चिमणरावांचे चराट हे विनोदी पुस्तक आहे. तर आघात रहित, ठीक आहे. आता मित्रांनो, आघात हा जो शब्द असेल तर असं कुठला घटक नाही की ज्याच्यावरती आघात हा स्वतंत्र पद्धतीने आपल्याला अभ्यासता येईल. तर शुद्ध लेखनाच्या माध्यमातून आपल्याला तो लक्षात ठेवावा लागतो. आघात कुठे कुठे येतो बघा. तर र लेखनाच्या ज्या 4 पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला आघात येताना दिसेल मागील अक्षरावरती, किंवा जिथे आपण अनुस्वार देतो तिथे सुद्धा तुम्हाला आघात होताना दिसेल, त्याला आघात असं म्हणतात. किंवा जिथे ते शुद्ध शब्द घ्यावे लागणार, जसं का आपण बघितलं च देखील ना आपण मात्र सुद्धा ही, तर तिथे सुद्धा मागील शब्दावरती आघात येतो. कसं बघा, तूच मीच आहे ना, आई सुद्धा, कुत्रा मात्र, कुत्रा सुद्धा, तेच हेच, तूही हाही असं. तर या पद्धतीने त्या शब्दावरती तुम्हाला आघात होताना दिसेल. ठीक आहे. मग या पद्धतीने आघातासाठी आपल्याला विचारलंय चराट. त्या चराट मध्ये हा र आहे, इथे आपल्याला आघात होताना दिसतोय. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर उत्तर असेल. पुढचं बघा, खालीलपैकी कोणता शब्द अनुनासिक नाही असं म्हटलं आहे. तर आपल्याकडे अनुनासिक हे 5 आहेत. म्हणजे आपण नाकातून उच्चार करतो, अंग न म आहे का असं. तर पुणेरी पॅटर्न मध्ये तुम्ही बघा अनुनासिकांचा खूप वापर करत असतात आणि त्याच्यामुळे कुठलं नाही असं म्हटलंय. तर 1 2 3 तर आहेत, मग हे नाहीये. आपलं उत्तर सोपं आहे. पुढचं बघा, दंतोष्ठ वर्ण कोणता आहे? तर आपल्याला उच्चारस्थान माहिती असलं पाहिजे. व म्हणा व, तर व म्हणत असताना खालील जे ओठ आहेत तुमचे वरच्या दातांना जाऊन स्पर्श करतात म्हणून याला दंतोष्ठ वर्ण असं म्हणतात. ठीक आहे. मग आता ह्या ओचे उच्चार आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर ओ मध्ये बघा, हे काय पाठ करण्याची गरज नाही. तर ओ म्हणजे काय असतं? तर अ प्लस उ आहे. मग अचे उच्चारस्थान काय आहे? तर कंठ आहे. आणि उच्च उच्चारस्थान काय? ओष्ठ. मग काय तयार होणार दोघांनी मिळून? तर कंठोष्ठ असं तयार होणार. ठीक आहे. मग सेम औ बघा, ताऊ मध्ये पण काय बघितलं तर अ प्लस काय असणार आहे? उ. ताचे उच्चारस्थान काय आहे? कंठ. आणि उच्च उच्चारस्थान ओष्ठ. काय तयार झालं? कंठोष्ठ तयार झालं. मग हा जो च छ ज ज असेल त्याचे उच्चारस्थान काय बघा, तर च छ ज ज तालव्य आणि दंत तालव्य, ययुक्त उच्चार आणि अयुक्त उच्चार असंही आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढचं बघा, स्वर संधीमध्ये काय होतं? संधीचे मित्रांनो 3 प्रकार पडतात. पहिली स्वर संधी, दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी. बरोबर. जर का पहिला वर्ण हा स्वर असेल आणि दुसरा वर्ण सुद्धा हा स्वर असेल, म्हणजे एकमेकांसमोर येणार, त्याला स्वरसंधी असं म्हटलं जातं. पहिला वर्ण जर का हा व्यंजन असेल, कोण असेल? व्यंजन, आणि दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असेल तर याला म्हटलं जातं व्यंजन संधी. आणि पहिला वर्ण विसर्ग असेल आणि दुसरा वर्ण हा स्वर असेल किंवा व्यंजन असेल तर याला म्हटलं जातं विसर्ग संधी. ठीक आहे. मग या पद्धतीने आपल्याला विचारले स्वर संधी म्हणजे काय, तर जवळजवळ येणाऱ्या 2 वर्णांपैकी एक स्वर आणि दुसरा व्यंजन होणार नाही, तर एकमेकांशेजारी दोन्ही जे स्वर जोडले जातील ते याला आपण काय म्हणूया? स्वरसंधी असं म्हणूया. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग, दुसरा वर्ण व्यंजन असेल तर ही विसर्ग संधी असणार आहे. आणि एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर याला काय म्हणू आपण? पहिला विसर्ग आला की यालाही विसर्ग संधी असंच म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रकार आपण बघूया. पुढील पैकी कोणते 2 वर्ण जोडाक्षरी आहेत? हे आपल्याला सोपं उत्तर दिसेल बघा. जोडाक्षरी असं म्हटलं जातं यांच्यामध्ये 2 किंवा अधिक व्यंजने आहेत, त्याच्यानंतर स्वर आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ही अक्षरे आहेत, ही अक्षरे आहे, जोडाक्षरे नाहीये, हे आपल्याला माहिती आहे. जोडाक्षरामध्ये कमीत कमी 2 व्यंजने प्रथम एकत्र येतात. जास्तीत जास्त 3 4 5 10 15 येऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये आपण शेवटी काय मिळवतो? तर शेवटी आपण स्वर मिळवतो. आणि काय तयार होतं ते? तर जोडाक्षर तयार होतं. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीने आपण बघतोय जोडाक्षर कसं लेखन करतात. आता इथे बघा अर्धस्वर तुम्हाला विचारला. हे अर्धस्वर म्हणजे काय? तर अर्धे स्वर नसतात. तर जे अर्धस्वर म्हणजे पासून काही व्यंजने निर्माण झाली आहेत त्याला अर्धस्वर असं म्हटलं जातं. त्यांची उच्चारस्थाने सेम आहेत. हाही प्रश्न विचारलाय बघा. जसं का बघा ई असेल रस्व, बरं का, रस्व घ्यायचंय. त्या ई पासून य तयार झाला आहे. या रस्व रू पासून र तयार झाला आहे. या लू पासून ल तयार झाला आहे. या उ पासून व तयार झाला आहे. यांची निर्मिती या स्वरांपासून झाली आहे. यांचे उच्चारस्थान सुद्धा समान आहे. जे उच्चारस्थान याचे असेल तेच याचं असणार आहे, म्हणून याला अर्धस्वर अशी व्याख्या आहे. याला अंतस्थ असं म्हटलं जातं. अंतस्थ का म्हणतात हे मी सांगितलंय. तर हे ज्या ठिकाणी ठेवलेत वर्णमालेमध्ये त्याच्या वर वर्गीय व्यंजन आहे आणि त्यांच्या खाली हे कठोर व्यंजन आहेत. कठोर म्हणजे कठोरपणा आहेत आणि उष्मे असं म्हणूया. तर म्हणून याला अंतस्थ असं म्हटलं जातं. आणि अंतस्थ किंवा याला ईशत विवृत्त असं म्हणतात. विवृत्त म्हणजे याच्या अर्ध स्वरांसारखा उच्चार होतो म्हणून. ठीक आहे. क ख ग घ काय असणार आहे? तर हे वर्गीय आहेत, हे सुद्धा वर्गीय आहेत. त्याच्यानंतर हे कंठ्य वर्ण आहेत. श काय आहेत? हे उष्मे आहेत, त्याला घर्षक असं म्हटलं जातं. हे सगळं तुम्हाला कळालं असेल. बघा, पुढील पैकी अल्पप्राण व्यंजन कुठलं आहे? अल्पप्राण म्हणजे काय? तर आता या ठिकाणी अल्पप्राण आणि महाप्राण हे वर्णांचे म्हणजे आपण बघितलं तर आपल्याला वर्णांचे 2 भाग करता येतात. तर ज्या वर्णामध्ये यच आहे, ठीक आहे, त्याला म्हणायचं महाप्राण. ज्याच्यामध्ये यच नाहीये त्याला म्हणायचं अल्पप्राण. ठीक आहे. मग आता कुणामध्ये यच नाही आपण ते बघूया. इंग्लिश मध्ये लिहून बघूया. तर पी म्हणजे हा प झाला, हा अल्पप्राण आहे, याच्यात यच नाहीये. आता भ बघा, तर हा बी प्लस एच, भ झाला. हा ध बघा, हा झाला ध. आणि ख बघा, तर के प्लस एच, तर हे कोण आहेत? महाप्राण आहेत. एवढं ते सोपं आहे. कारण आपण सगळी सगळी पाठ करू शकत नाही वर्ण, कारण आपल्याला पेपर भरपूर अभ्यासक्रम असतो आणि त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला ट्रिक्स माहित असल्या पाहिजे जेणेकरून आपलं प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. तेवढंच आपल्याला करायचं आहे. कारण तुम्हाला प्रश्नांची उत्तर तुम्हाला काही जरी माहिती नसेल, ज्याला मराठी वाचता येत नाही, बोलता येत नाही, लिहिता येत नाही, काहीच करता येत नाही,
तरी त्याला प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे आणि त्यांनी पैकीच्या पैकी मार्क घेतलं पाहिजे, हा आपला अंतिम उद्देश आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल आणि प्रश्नांची उत्तरे कशी बरोबर येतील तिथपर्यंत आपण काय करणार आहे, मजल मारणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हे आवडलं असेल, नक्की हे आवडेल. या पद्धतीने बघा, पुढीलपैकी स्वर जोड्यातून सजातीय स्वर म्हणजे काय, जे समान दिसतात ते नाही, ज्यांचे उच्चारस्थान समान आहे त्याला म्हणायचं तुम्ही सजातीय स्वर, बाकीचे काय असणार आहेत विजातीय. ठीक आहे, आता सजातीय बघा, उ उ यांचे उच्चारस्थान काय बघा दोघांचं, तर कंठ सॉरी ओठ हे उच्चारस्थान आहे, याला आपण ओष्ठ वर्ण असं म्हणूया. काय म्हणू, ओष्ठ. म्हणा उ म्हणा उ उ म्हणत असताना आपले ओठ असे होतात आहे ना. आता असं पकडा आणि असं उ होतं का, नाही होत. ठीक आहे, मग जेव्हा आपल्याला ज्या भागाचा उच्चार होतो ते त्याला स्थान द्यायचं असतं. आता हे बाकीचे काय बघा, आता बाकीचे विजातीय स्वर आहेत. तर अ हा स्वर कंठ्य वर्ण आहे, कंठातून उच्चार होतो. ई हा तालव्य वर्ण आहे, तालू या भागातून त्याचा उच्चार होतो, हे विजातीय आहे. सेम हे सुद्धा तसंच आहे. आता याच्यामध्ये काय ई प्लस हे विजातीय स्वर म्हणून तयार होतात, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, पुढचं बघा जनाबाई. आता जनाबाई म्हटल्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे, तर तुम्हाला जनाबाई म्हणजे जनाबाई करता का तुम्ही, जनाबाई नाही, तर ययुक्त उच्चार होत नाही, म्हणजे जनाबाई अयुक्त उच्चार होतो. मग ज्या ज्या शब्दांचा अयुक्त उच्चार असेल त्याला दंत मूलीय किंवा दंत तालव्य असंही म्हटलं जातं. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे, 1 नंबरचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा शब्द बघा काय विचार, लिपीचा शोध लागल्यानंतर आपल्याला काय शक्य झालं आहे, ते लिपीचा शोध लागल्यानंतर आपण लेखन करायला शिकलो. ठीक आहे, मग आपण लेखन करायला शिकलो ना, मग हेच आपलं उत्तर असेल. लिपी म्हणजे लिहिणे. पुढीलपैकी देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कुठल्या आहेत, तर पहिलंच उत्तर आहे मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत. याच्यामध्ये काय मिक्स केलं, इंग्रजी मिक्स केलं आहे, कन्नडी मिक्स केलं, याच्यामध्ये तेलुगू हा शब्द टाकला आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कानडी हा शब्द टाकला आहे, आणि बंगाली पण नाहीये म्हणतात, आता आधी होतं मोडा वांबे सरांच्या पुस्तकामध्ये, पण हे शब्द हे कानडी हे नाहीये देवनागरी लिपी. ठीक आहे, पुढचं बा कंठ्य वर्ण कुठला आहे, तर कंठ्य वर्ण कफ और कंठ लक्षात ठेवा. अ आहे, 2 स्वर आहेत, त्याच्यानंतर अनुस्वार आणि विसर्गापैकी विसर्ग हा कंठ्य आहे, आणि पुढची जे क वर्गात सर्व व्यंजन असतील क ख ग घ अंग, आणि त्याच्यानंतर अ आलं म्हणजे ह ह ह म्हणताना ह चा उच्चार हा विसर्गयुक्त होतोय, म्हणून ह सुद्धा काय असणार आहे, कंठ्यवर्ण असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा अ सुद्धा कंठ्य आहे आणि हे अंग सुद्धा कंठ्य आहे. आता मला सांगा, 2 वर्ण कंठ्य असतील तर तुम्ही उत्तर काय निवडणार अशा वेळी. ठीक आहे, तर हा प्रश्न एमपीएससीने काय केलाय, रद्द केला आहे. मग हा छ काय तालव्य दंत तालव्य आहे. र बघा, र तर र ला कंपित वर्ण असं म्हणतात, कंपनयुक्त वर्ण असं म्हटलं जातं, आणि र हा रू पासून तयार झाला आहे, म्हणून याचे उच्चारण जर का तुम्हाला विचारलं तर मूर्धन्य असं माझं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, जमाव. या ठिकाणी बघा, जमाव जो असेल त्याच्यामध्ये आता तालव्य पण पर्याय आहे आणि दंत तालव्य पण पर्याय आहे. ठीक आहे, आता तुम्हाला विचारलंय तालव्य दंत तालव्य, तुम्ही जमाव असं म्हणता, म्हणजे याचा उच्चार कसा होतो, ययुक्त उच्चार होतो, जमाव असा. ठीक आहे, म्हणून याला आपण काय म्हणूया, तालव्य असं म्हणूया. जमाव असा होत नाही, तर जमाव ययुक्त उच्चार होतो. ठीक आहे, हे सगळं उच्चारावर डिपेंड करतं. मूर्धन्य वर्ण कुठला आहे, तर मूर्धन्य म्हणजे काय, तालूच्या मागचा भाग ट ठ ड ढ या भागाचा, या वर्णांचा उच्चार करताना ज्या भागाला स्पर्श होणार त्याला म्हणतात मूर्धन्य वर्ण. तर आपण बघूया, ट ठ ड ढ हा मूर्धन्य वर्ण आहे. बाकीचे बघा, तालव्य दंत तालव्य आहे. क म्हटल्यानंतर क फॉर कंठ्य हा कंठ्य वर्ण आहे, आणि प फ ब भ तर ओठांचा वापर होतो, म्हणून याला ओष्ठ वर्ण असं म्हटलं जातं. पुढचं बा, ए हा स्वर कोणत्या प्रकारामध्ये मोडतो, तर मित्रांनो ए ह्या स्वराला आपण पहिल्यांदा हे 2 विजातीय स्वर मिळून तयार झाला आहेत, म्हणजे एक संयुक्त स्वर आहे असं आपण म्हणायला पाहिजे. जर संयुक्त स्वर पर्याय नसेल तर आपण दीर्घ स्वर याच्याकडे आपण जाऊया. तर आपण बघूया, याच्यामध्ये संयुक्त पण पर्याय आहे आणि दीर्घ पण पर्याय आहे. पण माझं उत्तर काय असणार आहे, तर संयुक्त स्वर असं उत्तर असणार आहे, कारण पहिला अधिकार जो असेल तर पहिला अधिकार हा संयुक्त स्वरांचा आहे. हाच प्रश्न भविष्यामध्ये आलेला आहे आणि तो प्रश्न रद्द करण्यात आलाय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे दोन्ही पर्याय असल्यामुळे तो रद्द होतो, पण या ठिकाणी ते रद्द नाही केलं तर अशा वेळी आपल्याला काहीतरी एक उत्तर निवडावं लागतं. आणि जर का तुम्हाला दोन्ही पर्याय दिसले, तुमचं उत्तर काय असणार आहे, पहिल्यांदा संयुक्त स्वर असणार आहे. जर संयुक्त स्वर पर्याय नसेल तर मात्र तुम्ही दीर्घ स्वर निवडू शकताय. ठीक आहे, दुसरा आपण बघूया, जोड अक्षर म्हणजे काय, याचे समीकरण काय असतं. तर मी तुम्हाला सांगितलंय, पण सुरुवातीला 2 3 4 5 म्हणजे व्यंजने एकत्र येणार, त्याच्यामध्ये आपण स्वर मिळवणार आणि जोडाक्षर तयार करणार, म्हणजे 2 किंवा अधिक व्यंजने प्लस काय असणार आहे, स्वर, याला आपण काय म्हणूया, जोडाक्षर. उदाहरणार्थ मी सांगतो बघा, 2 चा आपण पहिल्यांदा घेऊया, तर हा म आहे, त्याच्यानंतर हा ह आहे, याच्यामध्ये आपण ई टाकूया, 2 मध्ये आपण काय मिळवलं, स्वर. तर बघा, हा आम्ही जो असेल तर आम्ही मधला हा मी कोण असणार आहे, संयुक्त व्यंजन नसून जोडाक्षर आहे. आता 3 4 व्यंजने आपण घेऊया, तर व्रस्य ध्वनी असतं बघा, आहे ना व्रस्य ध्वनी, तर व र बरोबर, त्याच्यानंतर असणार आहे त, अधिक असणार आहे स, अधिक असणार आहे य, अधिक असणार आहे अ. तर बघा किती आहे, 4 वर्ण. आता हा लिहितात करा, हा र वर गेला, त्याच्यानंतर हा त अधिक हा स अधिक हा य, याच्यात हा अ टाकूया, काय झालं, वृत्स्य. या पद्धतीने आपल्याला हे लेखन करता येतं. ठीक आहे, मग 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्यंजने एकत्र आलेली आहेत, ही व्यंजने आहेत, आहे ना, आणि त्या व्यंजनामध्ये आपण शेवटी पूर्ण उच्चार करण्यासाठी काय टाकलंय, हा स्वर, याला काय म्हटलं जातं,
जोडाक्षर असं म्हणतात. दंत तालव्य वर्ण आताच आपण बघितलं च छ ज झ यांचा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य. र चा उच्चार मूर्धन्य, हा ग काय असेल कंठ्यवर्ण आहे आणि म अनुनासिक पण आहे आणि त्या प फ ब भ म्हणजे हा ओष्ठ्य वर्ण आहे. ठीक आहे, पुढचं पहा. अम आणि हा यांना काय म्हटलं जातं, तर यांना स्वरादी असं म्हणतात कारण इथे स्वर आलाय बघा. तर हा अम जिथे जिथे अनुस्वार असतो किंवा जिथे जिथे विसर्ग असतं त्याच्या अलीकडे नेहमी स्वर असतो. तर यांच्या प्रतिनिधी म्हणून हा अस्वर आपण ठेवलेला आहे. अम आणि आहा वर्णमालेमध्ये पहिला स्वर. ठीक आहे, परंतु फक्त स्वराच्या अगोदर म्हणजे ह्या अनुस्वार आणि विसर्गाच्या अगोदर फक्त अ हा एकच स्वर येतो असं नाही, तर कोणताही स्वर येऊ शकतो 14 पैकी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे आपण किंकर म्हटलं, टिंब म्हटलं, बिंदू म्हटलं, त्याच्यामध्ये इ उ ए ऐ ओ औ, तर हे सगळे म्हणजे 14चे 14 स्वर तुम्हाला येताना दिसतील या अनुस्वार आणि विसर्गाच्या अगोदर, म्हणून त्याला स्वरादी असं म्हटलं जातं. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे 3 नंबर. पुढचा प्रश्न बघा. र या व्यंजनाच्या जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती किती आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे, पुस्तकात पण आहे. 4 पद्धती आहेत. कसं लिहितात बघा. तर व्यंजन र च्या नंतर व्यंजन येतं आणि र च्या अलीकडे व्यंजन येतं. ठीक आहे, म्हणजे व्यंजनाच्या आधी र आल्यास किंवा व्यंजनाच्या नंतर र आल्यास याचे लेखन कसं करतात. ठीक आहे, जर का ह किंवा य च्या म्हणजे ह च्या आधी आलं असेल त्याचे लेखन हे असं केलं जातं, जसं का आपण र हे असं करतो किंवा पैऱ्या असं करतो. पहिली पद्धत झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण वर्ग म्हटल्यानंतर हा रफार असंही लेखन करतो. जसं आपण वर्ग म्हटलं तर वर्गामध्ये हा तुम्हाला असं दिसेल वर्गामध्ये. ठीक आहे, मग हे असं एक लेखन झालं. तर इथे दुसऱ्या दोन पद्धती ज्या आहेत इथे र आधी येतं. आता जर का र नंतर आलं ट ठ ड अर्धातू दंड असेल तर आपण कसं लेखन करतो, तर ट ठ ड च्या नंतर आलं तर हे असं लेखन करतात. जसं का मला ट्रक लिहायचं असेल तर मी असं लेखन करणार. ही तिसरी पद्धत झाली. चौथी पद्धत बघा. जर का उभादंड असेल तर त्याला कसं करणार, हे असं लेखन करतात. जसं का मला क्रम लिहायचंय तर क्रम मी असं लिहिणार. जसं ग्रह लिहायचं आहे तर ग्रह मी असं लिहिणार. ठीक आहे, मग या ठिकाणी हे जोडाक्षर असतं बघा. जिथे इथे र चा उच्चार असेल सगळं जोडाक्षरे असतात. परंतु जर का तुम्हाला असं विचारलं गृह हा शब्द जोडाक्षर आहे का, तर गृह हा शब्द जोडाक्षर युक्त नाहीये. जोडाक्षर असण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 व्यंजने पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पण चालतात आणि त्याच्यामध्ये शेवटी स्वर पाहिजे. ठीक आहे, मग या गृहामध्ये कोण असेल तर हा पहिल्यांदा ग आहे, त्याच्यामध्ये कोण असणार आहे, हा रू नावाचा स्वर आहे. व्यंजन अधिक स्वर काय तयार होणार, अक्षर तयार होतंय. काय तयार होतं, अक्षर. इथे मात्र जोडाक्षर तयार होताना आपल्याला दिसत नाही. पुढचा प्रश्न बघा. अनुस्वारापुढे पहिल्या 5 वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखा होतो आणि तुम्हाला पर सवर्ण वापरून लेखन कसं करतात वेदांत अंत भिंत ते तुम्हाला दाखवलंय. जसं का अवर्ती अनुस्वार आहे त्याच्यानंतर हा त आहे, मला याला पर सवर्ण वापरून लिहायचं आहे. तर अनुस्वाराच्या पुढे व्याख्या काय बघा. अनुस्वाराच्या पुढे पहिल्या 5 वर्गातील व्यंजन आल्यास या अनुस्वाराचा उच्चार याच्या वर्गातील अनुनासिकासारखा होतो, म्हणून आपण पर सवर्ण वापरून लिहितो. म्हणजे त थ द ध न हा न वापरून मी लिहिणार. याला म्हणतात कोणता लेखन, पर सवर्ण लेखन असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. मराठी व्याकरणातील मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय होतो. आपण बघितलंय मूलध्वनी म्हणजे काय, तर ज्या ध्वनीचं आपल्याला आणखी विभाजन करता येत नाही अशा ध्वनींना काय म्हटलं जातं, मूलध्वनी असं म्हणतात. मग आता मूलध्वनी किती आहेत, तर 52 मूलध्वनी आहेत, हे सुद्धा आपण पाहिलं आहे. आणि मूलध्वनीचा अर्थ होतो वर्ण. काय होतो, वर्ण. आवाज बिवाज होत नाही. बाळाची रडणे, मूलवृत्ती वगैरे हे त्यांनी घरी तयार केले आहेत. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला वर्णरचना कशी आहे, म्हणजे वर्णानुक्रमे शब्दांची मांडणी करा याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारला असतो. तर आपण बघूया. कृष्ण हा शब्द विचारला आहे, तर कृष्णाची मी तुम्हाला फोल्ड करून दाखवतो बघा. कृष्ण म्हणजे काय, तर पहिल्यांदा हा क असेल, त्याच्यामध्ये हा रु असेल, त्याच्यामध्ये हा श आहे, त्याच्यानंतर हा बाणाचा न आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे अ. तर ही अशी रचना मला असायला पाहिजे, दिसायला पाहिजे. तर हा र तर येणार नाही, आपल्याला हा रू पाहिजे. तर हा क प्लस रू अधिक श अधिक न, आता आ नाही आहे इथे, म्हणजे हा पर्याय गेला. माझं उत्तर असणार आहे 3 नंबर. ठीक आहे, तर हे आपल्याला पटपट कळायला पाहिजे. याच्यावरती खूप सारे प्रश्न आहेत. कधी कधी तुम्हाला संधियुक्त शब्द देतात, ते सुद्धा आपण बघूया. पुढे विचारलं अनुनासिके मुख्यतः कशाच्या साहाय्याने उच्चारली जातात, जीभ वगैरे नाही, नाकाच्या साहाय्यातून उच्चारली जातात. आपण आहे का, मग आपण कुणाचा वापर करतोय, ते नाकाचा वापर करतोय. पुढे काय विचारलं बघा, दंते वर्ण कोणते आहेत ते तुम्हाला विचारलं आहे. दंते म्हणजे दातांचा स्पर्श कुठे होतोय, तर त थ द ध न हे दंते आहेत. हे कंठे आहेत. ट ठ ड ढ आपण बघितलं काय मूर्धन्य आहेत. नंतर च छ तालव्य दंत तालव्य दोन्ही प्रकारात अयुक्त आणि अयुक्त उच्चार असं आपल्याला पटकन कळायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा काय विचारलंय, दिलेल्या पर्यायातील अर्धस्वर ओळखा. तर आपल्याला माहिती आहे अर्धस्वर आपल्याकडे किती आहेत, 4 आहेत. कोणते कोणते आहेत, य र ल आणि व. याला अर्धस्वर असं म्हटलं जातं, कारण यांची निर्मिती स्वरांपासून झाली आहे, त्यांची उच्चारस्थान समान सुद्धा आहेत. पुढचा प्रश्न बघा, मग आपल्याला उत्तर काय असणार आहे, य आपलं उत्तर असेल. हे बाकी हा कोण आहे, उष्मे आहेत, हा महाप्राण आहे, हे स्वतंत्र वर्ण आहे. सोपा आहे. पुढचं बघा, आकार विल्हेनुसार शब्दांची मांडणी करा. आता मित्रांनो, आकार विल्हे म्हटल्यानंतर तुम्हाला थोडं अवघड जाणार आहे. तर आपण बघूया कसं आहे आकार विल्हे म्हणजे काय. तर आकार विल्हे म्हणजे मित्रांनो, याला वर्णमाला क्रमानुसार मांडणी करा असं म्हणतात. तर वर्णमालाचा क्रम कसा आहे बघा. तर आपण वर्णमाला जर का क्रम पाहिला तर आपल्याला हा असा क्रम दिसतो बघा. म्हणजे पहिल्यांदा कोण असणार आहे, अ हा स्वर असेल, अ आ नीट आहे का. त्याच्यानंतर दीर्घ ई असणार आहे, उ असणार आहे, दीर्घ उ असणार आहे, त्याच्यापुढे रु असेल, त्याच्यापुढे हा लू असेल. पुढे काय असणार आहे, ए, त्याच्यानंतर इथे असेल ऐ, नंतर आहे ओ, नंतर आहे
अ आणि पुढे काय असेल तर औ. अम आहेत नाही, अम हा पुढे असतील अनुस्वार आणि विसर्ग. हा अम आहा. त्याच्या पुढे आपण जर का बघितलं तर क ख ग घ अंग. पुढे असणार आहे च छ ज झ आणि न. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क च ट ट ठ ड ध बाणाचं न. पुढे असणार आहे त थ द ध नडाचं न. पुढे असणार आहे प फ ब भ आणि म. हे झाले वर्गीय हा इथपर्यंत. आता यरलव असेल य र ल व. त्याच्यानंतर असणार आहे श स श श आणि स. पुढे असेल ह ळ आणि नंतर आहे क्ष आणि ज्ञ. तर मित्रांनो हे का लिहून दाखवलं बघा. तर तुम्हाला ही वर्णमाला आहे तशी क्रमानुसार पाठ असली पाहिजे, कारण तुम्हाला प्रश्नच आकार विल्हेनुसार विचारलाय. ठीक आहे. आता याचा आपल्याला उपयोग काय बघा. तर तुम्हाला हे 4 पर्याय दिले आहेत. पहिल्यात दिला आहे तिडेक. हा नीट आहे का, तिडेक दिला आहे, तितिक्षा आहे, तिडतील आहे आणि तिरमिरी आहे. बरोबर. तर आपल्याला पहिला जो शब्द आहे तो पहिला वर्ण कोणता आहे ते आपण बघूया. तर बघा जर का असे प्रश्न असतील तर पहिला अक्षर बघायचं. तर पहिला अक्षर सगळीकडे हा ती आहे. याच्यावरून मी सांगू शकत नाही की एक क्रमांकाला कोणते येईल. तर आपण दुसऱ्या अक्षराकडे जाऊया. तर दुसरं अक्षर याच्यामध्ये हा ड आहे, याच्यामध्ये हा त आहे आणि म्हणजे ड प्लस ई. हा तर मी त्यातला पहिला वर्ण लिहिलाय. नंतर कोणता आहे तर हा ड असेल आणि त्याच्या पुढे आपण बघितलं तर हा र आहे, त्याच्या पुढे मग ई असेल. ठीक आहे. तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे तर असे पुढचं बघा. ठीक आहे. आता मला सांगा ह्या 4 वर्ण जे मी लिहिलेले आहेत याच्यापैकी एक क्रमांकावरती ह्या वर्णमालेत काय येतं. तर पहिल्यांदा बघा हा ड तुम्हाला येताना दिसेल. पहिल्यांदा ड आहे ना, मग हा ड दिसतोय बघा, हा आहे ना. मग ड च्या नंतर कोण येतं त येतं बघा. हा ड आला पहिले, नंतर हा त आला. त्याच्यानंतर ळ येतो का र येतो. तर पहिल्यांदा हा र येतो आणि नंतर हा ड येतो. म्हणजे या क्रमानुसार तुम्हाला घ्यायचं आहे. तर 1 नंबरला काय येणार बघा. तर 1 नंबरला हा शब्द येणार, 2 क्रमांकाला हा येणार, 3 क्रमांकाला हा येणार आणि हा सगळ्यात शेवटी येणार. जर का हे सुद्धा कॉमन राहिले असते, ठीक आहे, तर मी याच्या पुढचा वर्ण बघितला असता. म्हणजे पुढचं बघत बघत चला आणि वर्णानुक्रमे पहिल्यांदा कोणता शब्द येईल त्याला आकार विल्हेनुसार मांडणी म्हणजे वर्णमाला क्रमानुसार मांडणी असं म्हणतात. हे लेक्चरमध्ये सुद्धा व्यवस्थित सांगितलं आहे. आणखी एक प्रश्न आहे तो सुद्धा मी इथे घेणार आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार बघा. 1 2 3 आणि 4 असा क्रम म्हणजे अ ब ड क. अ ब ड क कुठे आहे आपण बघूया. तर अ ब ड आणि क असा पर्याय क्रमांक 2 मध्ये मला उत्तर दिसतंय. तर आपलं उत्तर आहे 2. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया काय विचारला आहे. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी आपण काय करावे. तुम्हाला आताच सांगितलं व्यंजनांना जर अक्षरत्व आणायचं असेल तर आपण काय करतो, व्यंजनामध्ये आपण स्वर मिळवतो. ठीक आहे. मग व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे. तर हे हा पर्याय आहे 2 नंबर मध्ये. पुढचा प्रश्न बघा. र जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती मी आता सांगितलं आहेत किती आहेत, 4 आहेत आणि त्या कशा आहेत ते आपण बघितलं. ठीक आहे. मागचं बघू शकता तुम्ही बॅक करून. पुढे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत मी तुम्हाला सांगितलं. याच्याबद्दल सुद्धा हा जुना प्रश्न आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे 12. इथून पुढे आलं तर उत्तर काय असेल 14 असेल. पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी कोणता शब्द वेगळ्या स्वराने सुरू झाला आहे. तर हा प्रश्न भल्याभल्याला कळाला नाही, पण अगदी सोपा प्रश्न आहे. स्वर कोणता वेगळा आहे म्हणतंय. तर बघा इथे अने सुरू झालाय, अने सुरू झालाय, इथे अने आणि हा ईने सुरू झालाय. एवढा सोपा आहे म्हणजे रिजनिंग सारखा आहे प्रश्न. पुढचा प्रश्न सेम ईश्वर विचारला आहे. याची तुम्हाला फोड करायची आहे, आपण करून बघूया. ईश्वर मध्ये काय असणार आहे, दीर्घ ई असेल, त्याच्यानंतर हा श असेल, त्याच्यानंतर हा व आहे, अधिक हा अ असेल, अधिक हा र आहे, अधिक हा अ आहे. आता हा श लिहितात कसं बघा. आता महाराष्ट्र शासनाने असा श लिहिण्याची पद्धत स्वीकारलेली आहे, त्याच्यामुळे इथून पुढे सुद्धा तुम्ही अशी सवय लावा. ठीक आहे. मग ई श श मला पाय मोडलेला पाहिजे, त्याच्यानंतर व मध्ये अ पाहिजे. ठीक आहे. ई श व मध्ये अ र अधिक अ. तर असा पर्याय क्रमांक तुम्हाला दिसला असेल. 3 नंबर आपलं उत्तर असेल. पुढचा पर्याय खालीलपैकी अर्धस्वर विचारला आहे. तर अर्धस्वर हा ल आहे, बाकीचे काय असणार आहेत स्वर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलाय इय म्हणजे न. हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे. तर हा स्वर प्रकार विचारलाय बरं का. काय विचारले इथे प्रकार विचारलेला आहे. तसं पाहिलं तर हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे होता, पण रद्द नाही होणार का, कारण त्याचं उच्चारस्थान विचारलं नाहीये, तर त्याचा प्रकार विचारला आहे. तर प्रकार आणि उच्चारस्थान भिन्न आहेत. जर का उच्चारस्थान विचारलं असतं त्याचं उत्तर तालव्य आलं असतं, पण त्यांनी प्रकार विचारला आहे, त्याच्यामुळे माझं उत्तर काय असणार आहे अनुनासिक असणार आहे. नाही तर आपल्याला वाटतं सर याचं उत्तर 2-2 आहे तर आपण काय निवडायला पाहिजे. त्यांनी प्रकार विचारले बरं का. प्रकार हाच प्रश्न भविष्यात कॉपी आहे आणि त्याला विचारलं याचे उच्चारस्थान सांगा. याचं उच्चारस्थान आलं तर तो तालव्यच असणार आहे, तो दंत तालव्य होत नाही. म्हणजे अयुक्त येयुक्त असे त्याचे उच्चार होणार नाही, फक्त तालव्यच उच्चार होईल. ठीक आहे. मग त्याच्यामुळे माझं उत्तर प्रकार विचारल्यामुळे अनुनासिक आहे. उच्चार स्थान विचारलं असतं तर मी तालव्य निवडलं असतं. ठीक आहे. कारण अनुनासिक हा त्याचा प्रकार आहे. आता बघा परत विचारले अंग इय न न म.
तर या ठिकाणी अंग न न म कोण आहे, तर यांना काय म्हटलं जातं, अनुनासिक असं म्हणतात. यांचा उच्चार करताना आपण मुखातून उच्चार करतोय. बघा मूळ ध्वनीच्या यादीला काय म्हणतात, तर पहिलाच पर्याय आहे वर्ण. आता मागे काय प्रश्न विचारला होता, पोरांनी काय अभ्यास केला, या ठिकाणी मूलध्वनीला काय म्हणतात असा अभ्यास आपण केला आहे. तर मूलध्वनी विचारली नाही तुम्हाला, मूलध्वनीच्या यादीला काय म्हणतात. तर मूलध्वनीची जी काही आपण यादी पाहिली ना आता क अ पासून, तर त्या सर्व यादीला वर्णमाला असं म्हणतात. आणि मूलध्वनीला काय म्हणतात असं विचारलं असतं तर आपलं उत्तर वर्ण आलं असतं. अशा पद्धतीनं प्रश्न कसा आहे ते तसं उत्तर आलं पाहिजे, नाहीतर आपलं उत्तर चुकू शकतं. पुढचं पहा, कोणत्या संधीमध्ये जवळजवळ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात. आताच आपलं बोलून झालंय किती स्वरसंधी असेल तर दोन स्वर एकत्र येणार आहेत. पुढचं पहा, अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना आधी स्वर यावा लागतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्वरादी असं म्हटलं जातं. मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत, आता हा जुना प्रश्न होता बघा. तर मराठी वर्णमालेमध्ये मुके दामले यांच्यानुसार 12 स्वर होते, 2 स्वरादी होते आणि 34 व्यंजने होते. तर 4 आणि 4 8 आणि 48 वर्णांची संख्या होती. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं तेच उत्तर असेल 48. आता त्याच्यानंतर आपण 4 वर्ण कोणते ऍड केले, तर महादेव पांडुरंग सबनीस यांच्यानुसार 2 आपण क्ष आणि ज्ञ यांना समावेश केला आहे आणि ॲ आणि अ अरविंद मंगरुळकर यांच्यानुसार आपण 2 हे स्वर. तर अशा पद्धतीने यांची संख्या आता किती झालेली आहे, 52 पर्यंत गेलेली आहे. पुढचं पहा, रिकाम्या जागी योग्य शब्द तुम्हाला वापरायचा आहे. मराठीतील तत्सम इकार उकारांत शब्द हे रिकामी जागा लिहावेत. म्हणजे इकार आणि उकारांत बद्दल मी बोलतोय. म्हणजे इथे जो नियम आहे की संस्कृत मधून जे शेवटी येणारे इकार उकार आहे तर मराठीत येताना ते दीर्घच लिहिले जातात. जसं का बघा उदाहरणार्थ आपण बघितलं तर या ठिकाणी आपण कवी शब्द बघितला, हा तत्सम आहे. जर तो मराठीमध्ये लिहायचा असेल तुम्हाला तर मराठीच्या नियमानुसार लिहा. म्हणजे शेवटी येणारे इकार उकार कसं लिहितात, दीर्घच लिहिले जातं. ठीक आहे, मग आता गुरु लिहिताना उ मधला फरक आपल्याला कळत नाही. तर हा जो गुरु असेल हा असा रस्व असतो आणि याला जर का मराठीमध्ये लिहायचं असेल तर आपल्याला गुरु मात्र असा हा दीर्घ लिहावा लागतो. ठीक आहे, हा रस्व आणि हा रस्व हा दीर्घ उ, हे आपल्याला असा नियम विचारलाय. म्हणजे आपण दीर्घांत लिहिलं पाहिजे. म्हणजे शेवटी येणारे इकार उकार बद्दल बरं का, बाकी नाही. आंबा बिंबा आलं तर त्याला आहे तसं लिहा. पुढचं बघा, प फ ब भ यांचे उच्चार असताना आता तुम्ही उच्चार केलं तरी तुम्हाला कळणार आहे. म्हणा प फ काय होतं, ओठांवरती ओठ येतात आपले, बरोबर. आणि ओठांवरती ओठ आल्यानंतर काय होते तुम्हाला माहितीये, तर प चा उच्चार होतो. मग याला ओष्ठ्य वर्ण असं म्हटलं जातं, बरोबर. ट ठ ड ढ न ही वर्ण कोणत्या प्रकारची आहेत असा प्रश्न आहे. ट म्हणा ट ट म्हणताना वरच्या भागाला जाऊन स्पर्श होतो, ज्याला मुर्दा असं म्हणतात. मुर्दा नाही, मुर्दा म्हणजे काय होतं, तर मुर्दा म्हणजे प्रेत आहे ना. आणि मृदा म्हणजे माती होते आणि मुद्रा म्हणजे काय होतं, तर पैसे. आणि त्याच्यात आपल्याला विचारलं मूर्धा मूर्धन्य वर्ण, तर आपल्याला हे माहिती आहे. हे काही नव्यानं सांगायला नको, तुमच्या याच्यात लिहिलंय सगळं. ठीक आहे, पुढचं बघा, या ठिकाणी विचारले समस्थानी समान प्रयत्नाने, ही व्याख्या दामले सरांची आहे. समस्थानी म्हणजे एकच उच्चारस्थान असेल आणि समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हटलं जातं. म्हणजे ही व्याख्या आपल्या गावरान भाषेत अशी आहे की एकाच उच्चारस्थानातून उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात, तर त्याला सजातीय स्वर असं म्हणतात. सजातीय म्हणजे काय, जे एकाच उच्चारस्थानात उत्पन्न होतात त्याला दुसरं नाव असतं सवर्ण. मग आपलं उत्तर काय असणार आहे, सवर्ण. मग संयुक्त स्वर तुम्हाला सांगितलं मगाशी. आता इथे काय असणार आहे, द्विगुणित स्वर म्हणजे काय, तर एका मूल स्वरामध्ये तोच मूल स्वर मिसळला, अ प्लस अ काय होणार आहे, आ, तर याला म्हणतात द्विगुणित स्वर. असवर्ण म्हणजे काय, तर विजातीय स्वर. म्हणजे ज्यांचे उच्चारस्थान भिन्न भिन्न असतील त्याला आपण असवर्ण विजातीय स्वर असं म्हणतो. यरलव या व्यंजनांना काय म्हणतात, अगदी सोपं आहे. यरलव या व्यंजनांना काय म्हटलं जातं, तर अर्धस्वर असं म्हटलं जातं. आताच आपण पाहिलं. खालीलपैकी दंते वर्ण कोणता आहे असा प्रश्न विचार. दंते म्हणजे काय, दातांना स्पर्श कोणत्या वर्णाचा होतो, तर त थ द ध आहे ना, ल स दातातून लस, हे तुम्हाला पटकन आठवलं पाहिजे. तर त थ द ध न ल स. मग हा ट कोणता आहे, आताच आपण बघितलं मूर्धन्य वर्ण आहे. ग हा कंठ्य वर्ण आहे. त्याच्यानंतर च छ ज झ तालव्य आणि दंत तालव्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुस्तकातील उतारा जशाच्या तसा सुवाच्य हस्ताक्षरात म्हणजे अक्षरामध्ये बिनचूक विरामचिन्हासह लिहून दाखविण्याच्या क्रियेला आपल्याला वाटतं शुद्ध लेखन आहे. ठीक आहे, मग श्रुत लेखन, अनुलेखन आणि शुद्ध लेखन आणि लेखन असं दिलं आहे. त्याचं उत्तर बघा काय असेल, ते एमपीएससी दिलं आहे श्रुत लेखन. कारण ते याच्यामध्ये मोरावाडा सरांच्या पुस्तकामध्ये ही व्याख्या होती तशी, म्हणून त्यांनी ते उचललंय. श्रुत म्हणजे काय, ही व्याख्या चुकलेली आहे खऱ्या अर्थाने. ऐकून लिहिणे त्याला श्रुत लेखन असं म्हणतात आणि ते बघून लिहितो त्याला अनुलेखन असं म्हटलं जातं. आणि हे जे विरामचिन्ह असं म्हणतंय त्याला शुद्ध लेखन असं म्हणतात. त्याच्यामुळे ही व्याख्या आहे तशी होती. त्याच्यामुळे एमपीएससी चूक आहे, याच्यात आपण काही करू शकत नाही. पुस्तकात जसं दिलंय त्याला पुस्तक लागतं, पुस्तकाच्या संदर्भ ते घेतात. पुढचं बघा, तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दांच्या गट ओळखा. तर च छ ज ज पाहिजे आपल्याला. आता या ठिकाणी बघा सगळीकडे च च आहे, म्हणजे प्रश्नाचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. तालव्य म्हणजे काय, तर ज्या वर्णामध्ये य चा उच्चार होईल तर तो तुम्हाला बघायचा आहे. तर बघा चांदोबा, तिथे चांदोबामध्ये य चा उच्चार होत नाही म्हणजे अयुक्त आहे, त्याला दंत तालव्य म्हणायचं. चाकर, चोच हे सगळे जे असतील तर हे दंत तालव्य आहेत. कोणते आहे ते, दंत तालव्य वर्ण आहेत, बरोबर. तुम्ही चरित्र म्हणत, चरित्र म्हणत असताना हा असा उच्चार होतो ययुक्त, चरित्र असा. ठीक आहे, मग याला आपण काय म्हणूया, तर तालव्य वर्ण असं म्हणूया जिथे ययुक्त उच्चार होत असेल.
आता पुढचा प्रश्न विचारा बा, हा आहे तसा कॉमन आहे. ठीक आहे. आता राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत असा प्रश्न आहे. आता राम वनात जातो, मूलध्वनी म्हणजे काय, ते एकूण वर्णांची संख्या किती आहे. वर्ण म्हणजे काय, तर सगळे स्वर, स्वरादी, त्याच्यानंतर व्यंजने, ह्या सर्वांना काउंट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फोड करावी लागेल. तर बघा रामची आपण फोड करूया. तर राम मध्ये काय असेल, तर हा र आहे, त्याच्यानंतर आ आहे, त्याच्यानंतर म आहे, त्याच्यानंतर हा अ आहे. ही झाली रामची फोड. ठीक आहे. आता वनाची करूया आपण. वनात मध्ये काय असेल, व आहे, अधिक हा अ आहे, त्याच्यानंतर न आहे, अधिक हा आ असेल, अधिक हा त आहे, अधिक हा अ आहे. ही झाली वनाची फोड. ठीक आहे. आणि जातोची फोड करू आपण आता. ज आहे, अधिक हा आ असेल, अधिक हा त आहे, अधिक हा ओ आहे. ही झाली जातोची फोड. ठीक आहे. आता या सगळ्यांना काउंट करायचं, ती मूलध्वनी असतील. आता आपल्याला मूलध्वनी विचार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. माझं उत्तर आलं 14. आता हाच प्रश्न 23 मध्ये विचारलाय, 23च्या परीक्षेमध्ये. हा, तर काय विचारलं याच्यामध्ये, मूलध्वनी, स्वर आणि व्यंजने यांची संख्या मोजायची आहे. तर जेवढे अक्षरे असतात तेवढे स्वर असतात. त्याच्यामध्ये स्वर किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. तर 7 स्वर आहेत आणि इथे 7 व्यंजने आहेत. अशा पद्धतीने वर्णांची संख्या किती आहे, 14 आहे. हाच प्रश्न आहे तसं कॉपी आहे, पुढे दाखवतो. आता बघा, ओ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे. जसं काही तुम्हाला सांगितलं, ओ हा स्वर संयुक्त आहे, म्हणजे पहिला अधिकार संयुक्तचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा दीर्घ पण आहे, आणि दीर्घ स्वरामध्ये संयुक्त स्वरांचा समावेश हा दीर्घ स्वरामध्ये होतो, हेही सत्य आहे. त्याच्यामुळे या प्रश्नात मात्र एमपीएससीने दखल घेतली आणि हा प्रश्न रद्द केला. मागचा प्रश्न रद्द केला नव्हता. मग अशा वेळी मी तुम्हाला सांगितलं की उत्तर काय निवडायला पाहिजे. पहिल्या नुसार तुम्हाला उत्तर संयुक्त दिसेल, दुसऱ्या नुसार कॅन्सल होईल, परंतु हा दीर्घ मात्र येणार नाही. तर कन्फ्युजन जे प्रश्न असतात त्याचे उत्तर जरी कसं निवडायचं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा काय विचारला आहे, अमृत ध्वनी. तर या शब्दाची तुम्हाला फोड करायची. काय विचारलं, अमृत ध्वनी या शब्दाची तुम्हाला फोड करायची, म्हणजे वर्णानुक्रमे तुम्हाला मांडणी करायची आहे. तर आपण करून बघूया अमृत ध्वनीला काय म्हणतात. ठीक आहे. तर अमृत ध्वनीमध्ये काय असेल, तर पहिल्यांदा हा अ असेल, त्याच्यानंतर हा म आहे, त्याच्यानंतर रू आहे, त्याच्यानंतर त असेल, अधिक हा अ असेल, अधिक हा ध असेल, अधिक हा सॉरी व असेल, त्याच्यानंतर हा अ असेल, ध्व, नंतर हा न आहे, अधिक हा ई असेल. तर ही झाली फोड. तर या पद्धतीने कुठे दिलेलं आहे ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. अच्या नंतर म अधिक रू. बघा आता अच्या नंतर म आहे, पण याचा पाय मोडला पाहिजे होता, आणि नंतर रू पाहिजे होता, हा पर्याय गेला. म पाय मोडला आहे, त ध व नी, तर हा पर्याय बरोबर आहे. याच्यात काय टाकलं, आ सुरुवातीला टाकला, गेला. म रू त, त मध्ये आहे, ध चा पाय नाही मोडला इथे, ही चूक आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे कळायला पाहिजे नक्की. पुढचा प्रश्न बघा काय विचारला आहे, राम वनात जातो. आताच मी तुम्हाला बघितलं. याचं विश्लेषण बघायचं असेल तर मागे घ्या आणि या प्रश्नाचं विश्लेषण बघा. ठीक आहे. मग आता मी सरळ तुम्हाला उत्तर सांगतो, राम वनात जातो याची मूलध्वनी किती असणार आहे, 14 असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा जोड्या लावामध्ये विचारला आहे. तर आपण याच्या जोड्या लावून बघूया. शेवटी उभादंड आहे. आता शेवटी मला इथे पण दिसतंय, इथे पण दिसतंय. ठीक आहे. मग आता स्वतंत्र असं आहे का, तर स्वतंत्र उभादंड असं दिला आहे. इथे स्वतंत्र उभादंड आहे आणि हा चिटकून दंड आहे. ठीक आहे. मग पुढे दिलाय अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी, जी अर्धी होत नाहीये. तर ट ठ ही अर्धी होत नाहीये. मग पुढे काय विचारलं, मध्ये उभादंड, तर मध्ये उभादंड हा असेल. मग आता माझा पर्याय काय असेल बघा, तर 2 त्याच्यानंतर 4, 2 4 1 3 असा पर्याय कुठे आपण बघूया, 2 4 1 3 असा पर्याय, 2 4 1 3 असं 2 नंबर मध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, कंठाजवळ उच्चार होणारे वर्ण कुठले आहेत, म्हणजे कंठवर्ण तुम्हाला विचारलंय. जेव्हा जेव्हा तुम्हाला कंठवर्ण विचारले जातील तेव्हा तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, अ आ, त्याच्यानंतर क ख ग ग अंग आणि ह हे वर्ण असले पाहिजे. तर आपण बघूया, क वर्ग याचा उच्चार कंठाजवळ होतो. प वर्गाचा कुठे होतो, तो ओठांचा वापर आपण करतो, याला ओष्ठ्य वर्ण असं म्हणतात. क वर्ग दातांचा वापर होतो, याला दंत्य वर्ण असं म्हणतात. ट वर्ग मूर्धा या भागाचा वापर होतो, याला मूर्धन्य वर्ण असं म्हटलं जातं. ठीक आहे. भारूड कुणाचे आहे बघा, तर सोपं आहे. भारूड कुणाचे आहे, संत एकनाथांचा आहे. करंट अफेअरचा प्रश्न आहे. आता बघा या ठिकाणी जर का आपण बघितलं, कृष्णार्पण या शब्दाची तुम्हाला वर्णरचना कशी आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपण बघूया कृष्णार्पणची रचना कशी आहे. तर कधी कधी काय होतं मित्रांनो, तुम्हाला शब्दांची फोड देत नाही, तर त्या शब्दांची संधी करून देतात. तरी आपण पहिल्यांदा या शब्दाची फोड करून बघूया. तर आता आपण जर का नॉर्मली बघितलं तर इथे काय असणार आहे, हा क असणार आहे, त्याच्यामध्ये हा रू असेल, क्रू झालं, त्याच्यानंतर हा श आहे, कृष्ण, अधिक काय असणार आहे, आ असेल. हा, नंतर हा प नाही बरं का, र असेल, रचा उच्चार होतो, नंतर असेल प, अधिक असेल हा अ, अधिक काय असणार आहे न, अधिक काय असेल अ. कृष्णार्पण याची आपण फोड केली. पण या ठिकाणी तुम्हाला असं पर्याय कुठे दिसणार नाही, इथे अ आ अ प्लस अ असं आहे. आता आपल्याला हे माहित असायला पाहिजे याची संधी कशी होते. तर संधी अशी होते बघा, कृष्ण अधिक अर्पण म्हणजे अ प्लस अ अशी रचना दिसेल. मग आता हा जो आ असेल तर आच्या ठिकाणी तुम्हाला अ प्लस अ अशी रचना दिसणार आहे. तर आपण बघूया क, बघा पहिल्यात काय चूक आहे, हा याचा पाय नाही मोडलाय म्हणजे हा पर्याय गेला. याच्यात कृष्ण, आता बघा अ प्लस आ झालं, कृष्णा र प आणि हा न, तर माझं उत्तर काय असणार 2.
याच्यात काय चूक केलं आपण बघूया, हा श चेंज केलाय, याच्यामध्ये सुद्धा हा श आहे. त्याच्यानंतर कृष्ण, आता कृष्ण मध्ये हा श मध्ये अ टाकून दिलं, ही चूक आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एखादा पर्याय तुम्हाला चुकवून देतात आणि विचारतात की कोणता बरोबर आहे किंवा कोणता बरोबर नाही. तर आपण पुढचा पर्याय बघूया. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते असं म्हणतात. ठीक आहे, आता नदीला प्रवाह कसा असतो बघा, तर नदीचा उगम मित्रांनो डोंगरावरती होणार कुठल्या तरी, आणि ती अशी आडवणाने वाहत जाणार, तिला जसा प्रवाह मिळेल तशी ती वाहत जाणार आणि जाऊन शेवटी ती समुद्राला मिळत असते. ठीक आहे, की असं आहे पुढे मध्ये एखादं घर वगैरे मिळालं तर या दारातून घुसणार आणि त्या दारातून निघणार, असं काही करणार आहे का नदी? नाही. तर तिला वळणे असतात, तिच्यामध्ये बदल होत जातात. मग जशी नदी प्रवाहाप्रमाणे वाढत म्हणजे वाहत जाते त्या पद्धतीने तुम्हाला भाषेच्या प्रवाह सुद्धा बदलताना दिसेल. जसं का तुम्ही आता मुंबईला गेला, तुम्हाला अगदी गोड मराठी बोलताना दिसतील, आहा आलात का हो तुम्ही, पण आमच्याकडे रात्री थांबू नका बरं का, इतकी गोड मराठी तुम्हाला दिसेल. नंतर तुम्ही इकडे सांगली साताराकडे आलात बरोबर, तर सटक लागले का, तू घरचे शिकवतात काय ना तुम्ही करताय काय, या पद्धतीचे तुम्हाला मराठी दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही तिकडे कोल्हापूर साईडला गेलात, आणखी वेगळीच मराठी तुम्हाला दिसणार आहे बरोबर. मालवणी वगैरे तुम्हाला बोलताना दिसतील, अहिराणी वगैरे बोलताना दिसतील इकडे नाशिककडे या भागाकडे. म्हणजे प्रत्येक किलोमीटरला तुम्हाला ही मराठी 10 किलोमीटरला तुम्हाला बदलताना दिसेल. जर का तुम्ही इकडे नांदेडकडे आलात तर तुम्हाला थोडंसं वेगळ्याच प्रकारची, मी बोलायलो, मी खायलो, मी चालायलो या प्रकारची मराठी दिसेल. आणि जर तुम्ही गोंदियापर्यंत गेलात तुम्हाला मराठीचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसेल बरोबर. तू जाशील कई न येशील कई न तईवरी मी येथे काय करू बाबा, ऐका, या पद्धतीने तुम्हाला मराठी दिसेल. तर या पद्धतीने आपण जर का बघितलं तर तुम्हाला मराठीचे स्वरूप हे अगदी पुणेरी पुणेरी तर मराठी अगदी गोड आहे, हो ऐकलत का, ऐका नाही इकडे, पण तुम्ही असं करू नका बरं का. या ठिकाणी ते अनुनासिकांचा वापर करून मराठीचा वापर करतात आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मराठीचे स्वरूप बदलताना दिसेल. म्हणजे याला म्हणतात भाषेच्या प्रवाहाप्रमाणे आहे, कारण भाषेमध्ये बदल होतात. भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात म्हणतात, असतात, ही चूक आहे. भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही, तर मुरड घालावी लागते. काळानुसार आपल्याला व्याकरण बदलावं लागतं आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला इंग्रजी भाषेचा आपल्याकडे प्रभाव वाढत आहे आणि इंग्रजीचा वापर आपल्याला वाढवावा लागेल आणि मराठीमध्ये सुद्धा ते शब्द आपण घ्यावा लागतील आणि घेतोच, वापरतो. भाषाचा प्रवाह अखंड चालू नसतो म्हणते, तर भाषा प्रवाह अखंड मरेपर्यंत चालू असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 2 नंबर उत्तर असेल. ळ हा ध्वनी कोणत्या प्रकारचा आहे, असा प्रकार विचारला आहे, ते स्वतंत्र वर्ण असायला पाहिजे. तर स्वतंत्र वर्ण उच्चारस्थान विचारलं असतं जर का, तर याचं उच्चारस्थान असतं आपलं मूर्धन्य वर्ण, हा उच्चारस्थान आपण बघितलं असतं. ठीक आहे, नंतर आहे क्ष आणि न या वर्णांना वर्णमालेमध्ये स्थान देणारे कोण आहे. जसं का मी तुम्हाला सांगितलं, महादेव पांडुरंग सबनीस यांनी या वर्णांना मराठीमध्ये स्थान दिलेलं आहे. आणि हाच प्रश्न भविष्यात आहे की कोणते वर्णमाले स्थान देत नाही म्हणतात, तो प्रश्न कॅन्सल केला एमपीएससी, तर सबनीस नावाचे कार्यकर्ते आहेत. ठीक आहे, पुढचं बघा, इथे विचारलं बघा, आता विचारलं काय, हा जो न आहे तर हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे. आता याचे उच्चार विचारले, माळे काय विचारलं होतं, याचा प्रकार कोणता आहे, तर प्रकार कोणता आहे, आपण काय निवडलं होतं, अनुनासिक. आता काय म्हणतं, या प्रश्नामध्येच काय दिलं, अनुनासिक, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज होणार नाही. आणि उच्चारस्थान विचारलं आहे तर आपलं उत्तर असेल तालव्य, तालु या भागातून उच्चार होतोय. पुढचं बघा, महाप्राण व्यंजने ओळखा. आता बघा, मागे काय विचारायचं, ह हा महाप्राण विचारायचे, पण आता बघा ह व्यतिरिक्त दुसरे महाप्राण विचारलेले आहेत. मग आपल्याला असं इंग्रजीत लिहून बघायला लागेल कोणामध्ये एच आहे, तर बघा इथे के प्लस एच, पी प्लस एच आहे, नंतर बी प्लस एच आहे, म्हणजे हे महाप्राण आहे. हे बाकी सगळे काय असणार आहे, तर हे अल्पप्राण आहे बरोबर. महाप्राण आणखी एक लक्षात ठेवण्याची पद्धत बघा, तर महाप्राण ज्याच्यामध्ये एच आहे त्याला महाप्राण असं म्हणतात, पण हा जो स दिसतोय ससाच, याच्यामध्ये एच नाही आहे, म्हणजे हा यस असंच लिहितो तरी याला महाप्राण म्हणतात. हा अपवाद 2 लक्षात ठेवा. आणि हा जो च आहे त्याच्यामध्ये सुद्धा एच आहे तरी याला अल्पप्राण म्हणतात. म्हणजे हे 2 अपवाद जर का तुम्ही लक्षात ठेवले तर बाकी तुम्हाला सगळं लक्षात राहील. मग बाकी सगळ्यांसाठी एकच नियम आहे, एच टाकून बघा, त्याला महाप्राण म्हणा, एच नसेल तर त्याला अल्पप्राण असं म्हणायचं, एवढं सोपं आहे ते. पुढचा प्रश्न बघा, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण असलेला ज्यांचा पूर्ण उच्चार होऊ शकतो. ठीक आहे, मग पूर्ण उच्चारलेला या जगातील कोणताही ध्वनी असेल तर त्याला आपण अक्षर असं म्हणतो. मग आपलं उत्तर काय असणार आहे, अक्षर. आता उपसर्ग काय असतात, तर शब्दाच्या मागे एखादा अक्षर किंवा अक्षर समूह लागतो त्याला म्हणतात उपसर्ग. जसं का आपण इथे हजर शब्द घेतला, हजरला काय लावलं आपण, गैर, काय तयार होणार, गैरहजर. जसं काय इथे स्वार आहे, स्वारला काय लागलं, अनु, हा सुद्धा काय असेल, उपसर्ग आहे संस्कृत भाषेतील, आहे ना. मग आता अनुस्वार काय असतात, आपल्याला माहिती आहे अनुस्वार बिंदू असतो, मग त्याला परसवणे लेखन वगैरे करतात, कधी करतात, नाही करत, ते आपण बघितलं लेक्चर मध्ये. ठीक आहे, यरलव यांना काय म्हटलं, तर त्याला अर्ध स्वर असं म्हणतात, आता आपण बघितलं. आणि हे किती आहेत असा प्रश्न विचारणार आहे. आता आता वर्णमाला कशी बनतात आपल्याला माहिती आहे, सर्व प्रकारचे वर्ण म्हणजे कोणते, तर स्वर आहे, स्वरादी आहे, त्याच्यानंतर व्यंजने आहे, यांना आपण काय म्हणतो, वर्णमाला असं म्हणतो. बघा, स्वर, स्वरादी, व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका असते, त्याला काय म्हणतो आपण, माला. माला म्हणजे आपण माळ, गड्यामध्ये आपण माला घालतो बघा, म्हणजे काय करतो तर त्या धाग्यामध्ये आपण सगळ्या मणी वगैरे आपण एकमेकांमध्ये टाकतो आहे ना त्या धाग्यामध्ये, तर त्याला माला असं म्हणतात. मग कोणतेही मणी तुम्ही चेंज करू शकता, मग यालाच मणी असं म्हटलं आहे वर्णांना.
आणि ते आपण त्यांची एक माला बनवतो, त्याला म्हणतात वर्णमाला. ठीक आहे, मग इथे काय चुकलं, एक स्वर दोन व्यंजने असं काही नाहीये, टाळू दात वगैरे यांचाही काही समावेश होणार नाहीये. ठीक आहे, पुढचं बघा, खालील व्यंजन गटातील अनुनासिकांचा गट ओळखा. तर खूप भारी प्रश्न आहे बघा. आपल्याला हा पहिलाच पर्याय बरोबर वाटतो. ठीक आहे, पण या ठिकाणी काय चुकलं ते बघा. या ठिकाणी हा जो बिंदू असेल ना, हा बिंदू पाहिजे होता. म्हणजे ह्या ड च्या पुढे हा बिंदू असतो. ड आणि अंग याच्यात काय फरक आहे. वाङ्मय म्हणतो ना आपण, वांग वांग वाङ्मय, हा, तर त्याला वाङ्मय लिहित असताना आपण असं लिहितो, काही लोक वाङ्मय असं लिहितात. हा बा वाङ्मय हा अंग असतो, याचा पाय मोडला असतो, हा व्यंजन आहे, आणि पुढे मय, तिथे जोडाक्षर दिसेल तुम्हाला. ठीक आहे, या पद्धतीने आपण वाङ्मय लिहितो. मग आता वाङ्मयामध्ये हा बिंदू खूप कामाचा असतो, कुणालाही बिंदू लावण्याचा अधिकार नाही. ते ठराविक लोकांनाच ते अधिकार असतात, आणि त्यालाच असं अनुनासिक असं म्हणायचं. तर तो ड आहे, म्हणून हा पर्याय नाहीये. मग अंग अंग न न कुठे आहे बघा, अंग इ न न म, या पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. याच्यात काय मिक्स केलंय, स मिक्स केला आहे, याच्यामध्ये हा रू मिक्स केला आहे, त्याच्यामुळे हे पर्याय कॅन्सल होतात. पुढचा पर्याय बघा, म हा कोणत्या प्रकारामध्ये जातो, तर म हा अनुनासिकामध्ये जातो. प्रकार विचारला, आणि जर का उच्चारस्थान विचारलं असतं तर आपण म्हटलं असतं ओष्ठ्य वर्ण आहे. पुढचं बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वरांची संख्या किती आहे. तर हा जुना प्रश्न आहे, 14 पण पर्याय आणि 12 पण आहे. तर जुना प्रश्न असल्यामुळे याचं उत्तर एमपीएससीने 12 दिलं आहे. इथून पुढे विचारलं तर आपलं उत्तर 14 असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, संस्कृत वर्गीकरणात नसलेला व द्रविड भाषेतून मराठीमध्ये आलेला मूर्धन्य वर्ण कुठला आहे. तर मूर्धन्य वर्ण पण कुठला मूर्धन्य बघा, तर या ठिकाणी हाही मूर्धन्य आहे, हाही मूर्धन्य आहे, हाही मूर्धन्य आहे. पण याच्यात काय म्हटलंय, पुढे तुम्हाला एक हे दिलंय बघा क्लू, या ठिकाणी दिलंय संस्कृत वर्गीकरणात कोणता नाहीये. तर आपल्याकडे हा जो वर्ण असेल संस्कृत मधून आपण घेतलेला नाही, म्हणून त्याला आपण स्वतंत्र वर्ण असं म्हणतो, आणि हा मूर्धन्य सुद्धा आहे, म्हणून माझं उत्तर हे असेल. ठीक आहे, आणि मूर्धन्य म्हटलं तर आपण मूर्धन्य याच्याकडे बघतो, पण तिथे म्हटलंय संस्कृत मध्ये नसलेला. त्यानंतर वृद्धादेश बघा, इथे सुद्धा हा प्रश्न भारी विचारलेला आहे. वृद्धादेश म्हणजे रचना कशी असेल बघा, तर आपण बघितलं वृद्धादेश, आणि याची जर का आपण वर्णरचना करायला गेलो तर आपण सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने करणार, हा व घेणार, त्याच्यामध्ये आपण रू टाकणार, नंतर हा द घेणार, याच्यामध्ये आपण ध घेणार, नंतर हा य घेणार, नंतर हा आ घेणार वृद्ध्या, नंतर हा द आहे, अधिक हा ए आहे, देश, श मध्ये काय असेल, श प्लस अ, अशी रचना आपल्याला दिसेल. पण असल्या प्रकारचा कुठलाही पर्याय तुम्हाला पर्यायामध्ये दिसणार नाही. ठीक आहे, मग इथे काय झालं असेल बघा, तिथे संधी झाली आहे. संधी कशी बघा, या ठिकाणी कशी रचना आहे, तर हा वृद्धी, हा वृद्धी म्हणजे वाढ होणे, हा संस्कृत शब्द आहे, आणि पुढे असेल आदेश. ठीक आहे, मग हा जो ई असेल, ईचा य झालाय म्हणजे येणादेश झाला असेल. माझा ध आहे, द आहे तसा, हा ध आहे तसा, ह्या ई पासून काय तयार होतं, हा य, याच्यात आपण हा आ टाकतो, झाला ध्या, आणि हा देश. ठीक आहे, तर आपल्याला याची फोड दिलेली आहे, आणि शब्द हा दिलाय. ठीक आहे, तर त्या संधीची तुम्हाला फोड देतात. मग आपल्याला ई निवडायचं, तर कोणता ई बघा, तर हा रस्वई घ्यायचा आपल्याला. तर बघू आपण अशी रचना कुठे आहे, हा दीर्घ दिला आहे, आणि याच्यामध्ये अ आहे, हा पर्याय कॅन्सल. मग वृद्ध्या, आता बघा हा वृद्धी आहे, आणि याच्यात आलं वृद्धी अधिक आदेश, तर मला दुसरा पर्याय बरोबर वाटतो. याच्यात काय चूक आहे बघा, द ध आणि हा दीर्घ दिला आहे, याच्यामध्ये वृद्ध, द मध्ये हा अ आहे, तर आपल्या याच्यात अ नाही पाहिजे होता. तर ह्या चुका असतात, ह्या बारीक बारीक चुका असतात, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढे बघा, अनुनासिकांचा अचूक गट ओळखा, असा प्रश्न विचारला आहे. आता या ठिकाणी बघा, अंग य याच्यात न टाकून दिलाय, मग आपलं उत्तर असेल असं 3 नंबर. याच्यात हा क्ष, याच्यात हा ज्ञ, आणि स पण आहे, हे मिक्स केलेले असतात. सगळीकडे तुम्हाला अंग य न म दिसतील. ठीक आहे, पुढचा आहे बघा, ळ हा ध्वनी कोणत्या प्रकारामध्ये मिळतो, तर आताच आपण बघितलं, ळ हा ध्वनी मूर्धन्य वर्णामध्ये मिळतो, आणि संस्कृत वर्गीकरण नसेला, आणि आपण द्रविड भाषेतून तो आपल्या मराठीमध्ये घेतलेला आहे, म्हणजे दक्षिणेकडून. पुढे विचारलंय उष्मे वर्ण ओळखा, तर आपल्याकडे उष्मे हे 3 आहेत, ज्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. तर श, श आणि स, तर आपल्याकडे कुठले स असतील, हे स. अ आणि आ हे सजातीय स्वर आहे. ह हा महाप्राण आहे, क ख ग घ हे कंठ्य वर्ण आहेत, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपण बघूया काय विचारला आहे. या ठिकाणी विचारलंय, संयुक्त स्वर म्हणजे काय, याची मी तुम्हाला व्याख्या सांगितली होती, की जे 2 किंवा अधिक स्वर मिळून एक संयुक्त स्वर तयार होतो. तर एकाच स्वराला संयुक्त स्वर असं म्हणतात. एकाच स्वराला नाही, आपल्याला 2 पाहिजे. 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. ही व्याख्या अगदी बरोबर आहे. 3 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. 3 स्वर नाहीत, आपल्याला 2 पाहिजे. एक स्वर आणि एक व्यंजन, तर एक स्वर एक व्यंजन असं काही तयार होणार नाही. तर या पद्धतीने तुम्हाला काय विचारलंय, संयुक्त स्वरांची व्याख्या विचारलेली आहे. पुढचं बघा, काय प्रश्न विचारले, छ आणि ज्ञ यांना काय म्हटलं जातं. तर मित्रांनो, हे विशेष संयुक्त व्यंजने आहे, विशेष संयुक्त व्यंजने, कारण यांच्यामध्ये स्वर नाहीये, कारण 2 व्यंजने मिळून, 2 किंवा जास्त व्यंजने मिळून ही तयार झाली आहेत. आता यांची मी तुम्हाला रचना सांगून देतो बघा. आता हा जो क्ष असेल, याची रचना कशी आहे बघा, तर क प्लस श हे झालं असं. ठीक आहे, आणि हा जो ज्ञ आहे, त्या ज्ञ मध्ये हा द चा उच्चार होतो, नंतर हा न चा उच्चार होतो, त्याच्यामध्ये हा य, तर हा ज्ञ हा मराठी उच्चार आहे. कोणता उच्चार, मराठी उच्चार.
इंग्रजीमध्ये कसा उच्चार आहे बघा, आता ग प्लस य हा ग असा उच्चार होतो, सॉरी संस्कृतमध्ये, हा सॉरी हिंदीमध्ये हा असा उच्चार होतो, आणि आपल्या हिंदीमध्ये असा उच्चार होतो. आणि जर का तुम्ही याच्यामध्ये गेलात संस्कृतमध्ये, तर ज अधिक इय, तर हा जिय असा उच्चार तुम्हाला होताना दिसेल. ठीक आहे, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार आहेत, मराठी उच्चार, हिंदी उच्चार आणि संस्कृत उच्चार, हे तिन्ही उच्चार मी तुम्हाला सांगितले आहेत. सेम हा कृष्ण बघा, मागेच आपण बघितलं कृष्ण, याची रचना आपण पाहिली होती. तर क प्लस आपला रू पाहिजे, तर इथे र आहे, कृष्ण, तर हा दुसरा पर्याय बरोबर आहे. याच्यात काय चूक केली बघा, तर इथे क्रू ऊ टाकून दिलाय, याच्यामध्ये हा क मध्ये अ आहे आणि परत आणखी रू टाकलाय, ही चूक आहे याच्यामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, दोन विजातीय स्वर मिळून काय तयार होतं. आपण आताच बघितलं की दोन विजातीय स्वर मिक्स करून काय तयार होतं, एक संयुक्त स्वर तयार होतं. संयुक्त व्यंजन दिलंय बरं का, संयुक्त संयुक्त मध्ये घोडवतो, तर आपल्याकडे संयुक्त स्वर तयार होणार. दोन विजातीय स्वर, संयुक्त व्यंजन म्हणजे काय, तर नुसती व्यंजने एकत्र आली की संयुक्त व्यंजन तयार होताना तुम्हाला दिसेल. चूक की बरोबर ते सांगा. आता हे तुम्हाला आपल्याच पुस्तकात दिसेल, फक्त हे आपण घेतलं होतं बघा. तर प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण अख्खा भारत होता, अखंड भारत, तेव्हा भारतामध्ये खरोष्टी आणि ब्राह्मी ह्या दोन लिप्या प्रचारात होत्या. ठीक आहे, तर ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी आहे असं म्हटलं जातं, आणि त्या लिपीपासून, ब्राह्मी लिपीपासून भारतातील सगळ्या लिप्या ह्या विकसित झालेल्या आहेत. माझी खरोष्टी लिपी कुठून आली आहे, तर इस्लाम संस्कृतीतून खरोष्टी लिपी आपल्या भारतामध्ये आलेली आहे, आणि तिचा संबंध आपल्या भारताशी नाहीये. तर ती आर्य भारतीय लिपी नसून ते इस्लाम संस्कृतीतून आलेली आहे, म्हणून तिचा संबंध तुम्ही उर्दू भाषा जसं आपण लिहितो, म्हणजे वायव्य भागामध्ये तुम्हाला आढळताना दिसेल, आपल्या पाकिस्तान एरियामध्ये. ठीक आहे, मग ती लिपी जसं आपण उर्दू लिहितो ना उजवीकडून डावीकडे, तशी लिहिली जाते. त्याच्यामुळे आता काय विचारलं बघा, आता खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे म्हणते, हे चुकलंय. याच्यामध्ये ही आर्य भारतीय लिपी नाही, ती इस्लाम संस्कृतीतून आलेली आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं, तर हे सुद्धा बरोबर आहे. ही सगळी माहिती तुम्हाला आठवत असेल, म्हणजे माझं उत्तर असणार आहे एसी बरोबर. एसी बरोबर पर्याय क्रमांक 3 मध्ये मला दिसेल. पुढचं बघा, ख आणि झ ही कोणती व्यंजने आहेत, बरोबर. तर ख बघा, ख म्हणजे के प्लस एच, झ म्हणजे काय, तर जे प्लस एच असं दिसतंय, म्हणजे हे काय उष्मे आहेत का, नाहीये. स्वतंत्र आहे का, नाहीये. अर्धस्वर आहे का, नाहीये. म्हणजे काय असणार आहेत, महाप्राण असणार आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये एच आहे म्हणून त्याला महाप्राण असं म्हणतात. आतापर्यंत ह हा एकच वर्ण तुम्हाला विचारला जात होता, परंतु आता पुढे ज्या वर्णामध्ये ह समावेश करण्यात आला आहे अशी वर्ण तुम्हाला विचारलेली असतात. पुढे काय विचारले बघा, पुढील वर्णमालेतील काही वर्ण आणि त्यांची उदाहरणे दिली आहेत, त्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. कंठवर्ण म्हणजे क ख ग घ, लक्षात ठेवा. तालव्य म्हणजे काय, च छ ज ज यश, ताईशे यश. बघा, मूर्धन्य, आता बघा ते मागचे जे अवर्गीय आहेत ना, त्यांना त्यांच्याकडे भर आहे. मूर्धन्य म्हणजे ट ठ ड, म्हणजे त्यांना माहिती आहे की पहिले दोन वर्ण पाठ करून ठेवतात, म्हणून ते कट केलं त्याने, पुढच्या विचारायला सुरुवात केली. ठीक आहे, ओष्ठ म्हणजे काय, प फ ब ब म हे असतील, म्हणजे माझं उत्तर असणार आहे 2 4 1 3. तर आपण बघूया 2 4 1 3 कुठे पर्याय आहे, तर 2 4 आणि 1 3, तर असा पर्याय मला 2 नंबर मध्ये दिसतोय. पुढे काय विचारलं बघा, कचड तप या वर्गातील व्यंजनांना काय म्हटलं जातं. तर कचट तप हे स्पर्श व्यंजने आहेत, त्याच्यानंतर वर्गीय व्यंजने आहेत. सगळेच मृदू नाही आहेत, अंतस्थ नाही आहे. अंतस्थ म्हणजे कोण असतात, अर्धस्वर असतात. उष्मे व्यंजने नाही आहेत, म्हणजे माझं उत्तर असेल स्पर्श व्यंजने. ठीक आहे, पुढचं बघा, वर्णमालेमध्ये या व्यंजनाचा समावेश करण्यात येत नाही. जर का तुम्ही लेक्चर हॉल म्हणजे याच्यामध्ये असतात एक्झाम हॉलमध्ये, तर तुमचं उत्तर असेल फक्त क बरोबर. ठीक आहे, पहिल्या कीनुसार तुमचं उत्तर हे असेल, दुसऱ्या कीनुसार हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलाय. का, कारण यांचा समावेश त्यांनी मागे विचारला आहे की सबनीस यांनी मराठी वर्णमालेमध्ये यांचा समावेश केला आहे, आणि आता म्हणता येते की कोणत्या वर्णाचा समावेश होत नाही, त्याच्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे, म्हणून तो प्रश्न रद्द करण्यात आलाय. पुढे काय विचारलं बघा, पुढील पैकी तालव्य अल्पप्राण. आता या ठिकाणी बघा खूप भारी प्रश्न विचारला, मिक्स केलाय प्रश्न. तालव्य आणि अल्पप्राण विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर का बघितलं तर अल्पप्राण आहे, अल्पप्राण हा महाप्राण आहे, हा अल्पप्राण आहे, हा सुद्धा अल्पप्राण आहे, पण आपल्याला तालव्य अल्पप्राण पाहिजे. ठीक आहे, तर हा तर तालव्य नाहीये, हा अल्पप्राण आहे पण तालव्य नाही, म्हणजे हा कॅन्सल. हा महाप्राण आहे त्याच्यामुळे हा कॅन्सल. मग आपल्याकडे उत्तर असेल तालव्य आणि अल्पप्राण हे दोन, म्हणजे ब आणि ड बरोबर. तर ब आणि ड बरोबर हे उत्तर असेल. अल्पप्राण याच्यात एच नाहीये, मग तुम्ही म्हणा सर हा सी एच आहे, तर हा अपवाद मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याच्यात एच आहे तर इथे पहिला जो गट असतो, पहिला वर्ण, याला तुम्ही अल्पप्राण असं म्हणायचं. त्याच्यामुळे आपलं उत्तर असेल क आणि ड बरोबर. हे अल्पप्राण सुद्धा आहेत आणि तालव्य सुद्धा आहेत. पुढचं बघा, वर्णमालेमध्ये पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही असं म्हटलंय. कोणते लुप्त होण्याच्या मार्गावर नाही, म्हणजे आपल्याला हे माहिती असलं पाहिजे या जगात पूर्ण 52 वर्णांपैकी कोणते वर्ण ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे ज्याला माहिती नसेल त्याला हा प्रश्न अटेम्प्ट करता येत नाही. तो आधीपासून प्रश्न तुमच्या याच्यात लिहिलेला आहे नोट्स मध्ये. ठीक आहे, मग आता लोप होणारे वर्ण कोणते कोणते आहेत बघा. तर संस्कृत मधून आलेले दोन स्वर तुम्हाला दिसतील, हा रू आणि लू. हे स्वर फक्त तुम्हाला संस्कृत मध्ये दिसतील. हा स्वर ज्या अक्षरामध्ये ज्या शब्दामध्ये असेल तो शब्द संस्कृत असणार आहे, तो मराठी नसणार आहे. आणि दुसरा आहे अंग, आणि पुढे असेल हा न, म्हणजे य ज्याला आपण म्हणतोय. हे दोन आहेत स्वर आणि दोन आहेत व्यंजने. एकूण 4 वर्ण लोप होण्याच्या मार्गावर आहेत, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच पद्धतीने आपण जसं बघितलं तर हा लू स्वराने युक्त फक्त जगात एक शब्द असत आहे, तो आहे
क्लुप्ती नावाचा शब्द तुम्हाला माहिती असेल, तर हा क्लुप्ती त्याच पद्धतीनं हा जो न आहे याने युक्त शब्द फक्त नन तत्पुरुष समास, ज्याला नय्य तत्पुरुष समास आणि नय्य बहुव्रीही समास असं आपण म्हणतो आहे ना. तर या ठिकाणी नत्र नाही, नत्र म्हणजे नायट्रोजन होतं, बरोबर का. आपल्याकडे हा जो समास आहे तर नन तत्पुरुष समास आहे, म्हणजे नकारार्थी तत्पुरुष समास आणि नकारार्थी बहुव्रीही समास आहे. नाही तर काय म्हणतील, नत्र तत्पुरुष समास आणि नत्र बहुव्रीही समास. तरी एमपीएससी मध्ये असं नत्र लिहून येतं, तरी तुम्ही कन्सिडर करायचं की तो नय्य म्हणजे हा वर्ण आहे, आपल्याला हे कळलं पाहिजे. मग कोणता नाहीये, तर हा नाहीये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी सगळे लोक होण्याच्या मार्गावर आहेत. वाग्विवार या शब्दामध्ये कोणती वर्णरचना आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर तुम्हाला कळालं असेल व अधिक आ पाहिजे, तर व अधिक आ सगळीकडे आहे. नंतर वा ग ग पाहिजे, तर इथे ई दिलाय, कॅन्सल, हा ग आहे, अंग दिलाय. मग वा ग वि हा र, अशा पद्धतीने 2 नंबर पर्याय. आता तुम्हाला फोड करता आली असेल पटकन. विसर्ग याचे तुम्हाला उच्चार स्थान विचारलं आहे, तर विसर्ग याचे उच्चार करत असताना हयुक्त उच्चार होतो आणि म्हणून कंठ या भागातून आपण उच्चार करतो, म्हणून याला कंठवर्ण असं म्हणतात. पहिल्यांदा आपल्या पुस्तकात ते दिलं होतं आपण. ठीक आहे, मग तुम्ही म्हणा सर अनुस्वाराचं उच्चार स्थान सांगा मला. तर अनुस्वार बघा, आपण अनुस्वाराच्या ऐवजी पर सवर्ण वापर करतो, म्हणून त्याचे उच्चार स्थान भिन्न भिन्न, कोणता वर्ण पुढे आलेला आहे त्यानुसार तो बदलतो. आणि जर अवर्गीय व्यंजन असेल त्याचं वयुक्त, लयुक्त, ययुक्त या अशा पद्धतीने उच्चार होतो, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे अनुस्वाराच्या पलीकडे कोण असणार आहे, एकतर व्यंजन असणार आहे, वर्गीय व्यंजन असणार आहे किंवा अवर्गीय व्यंजन असणार आहे. जेव्हा तो वर्गीय व्यंजन असेल तेव्हा त्या ठिकाणी आपण अनुनासिक वापरतो आणि तो त्याचा उच्चार स्थान असेल. आणि जर का अवर्गीय वापरलं त्याचा उच्चार वयुक्त, ययुक्त, लयुक्त असतो, त्याला श्रुती होणे असं म्हणतात, ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय आपण ते बघूया. या ठिकाणी विचारलाय पुढचा प्रश्न, भाषिक कौशल्याचे सर्वसाधारणपणे पायऱ्या किती, डीएड बीएड झालेल्यांनी उत्तर याचे 4 निवडलं असेल. ठीक आहे, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, लिंग्विस्टिक स्किल आपल्याला शिकवले जातात आहे ना. तर या पद्धतीने तुम्हाला 4 भाषिक कौशल्य माहिती आहेत, परंतु 5 भाषिक कौशल्य आहेत. कोणते आहेत, ते त्याच्यामध्ये तुम्हाला संभाषण ऍड करायचं आहे. तर पहिलं असेल भाषण, श्रवण आहे, त्याच्यानंतर संभाषण आहे, त्याच्यानंतर भाषण आहे, त्याच्यानंतर वाचन आहे, त्याच्यानंतर लेखन, असे हे 5 भाषिक कौशल्य मराठी व्याकरणामध्ये आपण शिकतोय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया काय विचारलाय. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ते आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. म्हणजे काय बघा, तर आपण फक्त संवाद करण्यासाठीच भाषेचा वापर करत नाही, तर साहित्यामध्ये आपल्या मनाला जे जे वाटतं ते आपण लिहिण्यासाठी किंवा आपण लेक्चरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे संपूर्ण विधान बरोबर आहे, ते सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ माध्यम आहे, हे संपूर्ण विधान बरोबर आहे. ठीक आहे, आता पुढे काय विचारलं बघा, जोडाक्षरामध्ये एकच व्यंजन दोनदा जोडले गेले की त्याला द्वित्त असं म्हणतात. व्याख्या विचारली आहे, मग पुढे काही शब्द दिले आहेत, त्यातील द्वित्त कोणते बरोबर आहेत ते विचारायचे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हा कोणता वनसेवेचा प्रश्न आहे. तर ही उभी पद्धत, आडवी पद्धत, उभी पद्धत, आडवी पद्धत, उभी पद्धत आहे ना. तर ही उभी पद्धत आहे, हा असा पाहिजे होता सच्चा. ठीक आहे, म्हणजे आडवी आडवी झाली दोन्हीकडे. तर ही आहे उभी पद्धत, अशी पाहिजे होती. आणि आडवी पद्धत, अशा उभ्या आडव्या पद्धतीनुसार जर का आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व पर्याय हे बरोबर आहेत, अबकड. ठीक आहे, तर उभी आणि आडवी दोन पद्धती आपण वापरतो जोडाक्षर लेखनाच्या. त्याच्यापुढे बघा संयुक्त स्वर कोणते आहेत, तर संयुक्त स्वर तुम्हाला माहिती आहेत कोणते आहेत, तर ए, ऐ, ओ आणि औ. तर या ठिकाणी बघा इथे ओच दिलाय फक्त, या ठिकाणी नाहीच आहे कुठले. आपलं उत्तर काय असेल, ड. मग ड पर्याय कुठे आहे, असं 4 नंबर मध्ये असेल. एवढं सोपं आहे. पुढचा पर्याय बघा, दंततालय वर्णांचा तुम्हाला गट ओळखायचा आहे. म्हणजे दंततालय म्हणजे काय, तर च, छ, ज, झ हे 4 वर्ण आपल्याला माहिती पाहिजे. तर उत्तर काय असणार आहे, 2 नंबर असेल. ठीक आहे, ख, फ भारी प्रश्न आहे बघा. ख, फ हे कोणते आहेत आपण ते बघूया. तर याच्यामध्ये यच आहे बघा, अल्पप्राण आहे का नाही, अनुनासिक आहे का नाही, उष्मे आहेत का नाही, तर महाप्राण आहे. या सगळ्यांमध्ये यचचा समावेश आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं तुम्ही, महाप्राण वर्ण असं म्हणा. एवढं ते सोपं आहे. पुढचं बघा, चला. ट, ठ ही वर्ण कोणती वर्ण म्हणून ओळखली जातात, तर हे मूर्धन्य वर्ण म्हणून ओळखली जातात. जसं का आपण पाहिलं ट, ठ, ड, ढ, न. तर क वर्ण, क पर्याय बरोबर आहे, बाकी सगळं चूक आहे. या ठिकाणी बघा, रमेशने ही गोष्ट मलाच सांगितली, मला सांगितली, दुसऱ्या कुणाला नव्हे. ही गोष्ट मलाच सांगितली बा, मलाच तुम्हाला सांगितलं बघा. इथे काय विचारलंय, तर बलाघात विचारला आहे. बलाघात म्हणजे काय, बल म्हणजे जोर देणे आणि आघात देणे. एखाद्या शब्दावरती आपण जोर कधी देतो हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं. तर जिथे आपण शुद्ध शब्दोगे वापरतो, म्हणजे च देखील नापण मात्र सुद्धा ही, तेव्हा त्या मागील शब्दाच्या अर्थावरती विशेष जोर येतो. जसं का बघा, मलाच सांगितली, तिथे विशेष जोर येत आहे, म्हणून याला आपण म्हणू कोणत्या शब्दावरती बलाघात येतोय, तर बलाघात होत असताना मलावरती बलाघात येतो आहे, म्हणून माझं उत्तर काय असणार आहे, 4 नंबर मलाच, याच्यावरती आपण जोर देतो. ठीक आहे, तर या पद्धतीने हा कुठलाही स्वतंत्र घटक नसतो. तर चुकून तो आलेला आहे, तो शब्द घ्याव्यात आपल्याला घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, काही अडचण नाही. पुढील पैकी विजातीय स्वर ओळखायचे आहे. तर बघा, हे सजातीय आहे, हे सुद्धा सजातीय आहेत आणि हे विजातीय आहेत. यांचे उच्चारस्थान काय आपण बघूया. तर ए म्हणा, यांचे उच्चारस्थान तालव्य असं आहे. कसं आहे, तालव्य. यांचे उच्चारस्थान ओठांचा वापर होतो, म्हणून याला ओष्ठ्य वर्ण असं म्हटलं जातं.
आणि अ आणि आ कंठाचा वापर होतो म्हणून याला कंठ्यवर्ण असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचं बघा अल्पप्राण व्यंजन कोणतं आहे, म्हणजे कुणामध्ये एच नाही असं बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा अल्पप्राण आहे, याच्यात एच नाही, याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे. ठीक आहे. म्हणून माझं उत्तर काय असणार आहे, तर माझं उत्तर 1 नंबर उत्तर असेल. पुढचं बघा व्यंजनामध्ये रिकामी जागा मिळून अक्षर तयार होते. तर व्यंजनांना पूर्ण उच्चार करण्यासाठी स्वरांची गरज आहे, म्हणून व्यंजनांना अक्षर बनवायचे असेल तर त्याच्यामध्ये आपण काय मिळवतो, स्वर मिळवतो. एवढं सोपं आहे. मराठी भाषा लेखनासाठी आपण कोणती लिपी वापरतो, तर मराठी भाषा लेखनासाठी आपण देवनागरी लिपी वापरतो. आणि देवनागरी लिपीला दुसरं नाव कोणती लिपी आहे, तर बाळबोध लिपी असं नाव आहे. ते सुद्धा भविष्यात विचारलंय. ठीक आहे. पुढचं बघा पुढील विधाने वाचून योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. अट बघा, तर अट या शब्दातील अचा उच्चार हा लांबट होतो. बघा 2 अक्षरे असतील ना तर जास्त लांबट उच्चार होतो अचा या स्वरांचा उच्चार. आणि अळका या शब्दातील उच्चार हा रस्व उच्चार होतो. तर म्हणजे काय, अळका याचा उच्चार हा जो अ असेल त्याचा उच्चारच होत नाही अळका. आता अला आपण अर्धवट उच्चार करतो म्हणून तो रस्व उच्चार आहे, म्हणजे एक मात्रा इतका वेळ लागतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे दोन्ही विधाने काय असणार आहेत, बरोबर. तर दोन्ही विधान बरोबर कुठे दिलंय, या ठिकाणी. त्याच्यापेक्षा सुद्धा आणखी कमी उच्चार वेळ लागत असेल तर त्याला तोकडा उच्चार असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि तो व्यंजनांचा होतो. या ठिकाणी बघा पुढील पैकी मराठी वर्णमाले एकूण वर्ण किती आहेत, हा जुना प्रश्न होता. जसं मी तुम्हाला सांगितलं याचं उत्तर 48 आहे. इथून पुढे आलं तुमचं उत्तर असेल 52. ठराविक क्रमाने आलेला अक्षरांच्या समूहातून काय विचारलंय, अक्षरांचा समूह, आणि त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला की त्याला शब्द असं म्हणतात. काय म्हणतात, शब्द. वर्ण म्हणजे काय, तर ज्यांची आपल्याला फोड करता येत नाही त्याला वर्ण असं म्हटलं जातं. स्वर काय असतात, तर पूर्ण उच्चाराचे जे असतात त्याला आपण स्वर असं म्हणतो. वाक्य म्हणजे काय, एखादा शब्द आणि शब्दांचा अर्थपूर्ण समूह असेल त्याला वाक्य असं म्हटलं जातं. विचार, अनुभव, कल्पना, भावना व्यक्त करण्याचे साधन काय असतं बघा. आता आपण कशाच्या माध्यमातून व्यक्त करतो, हातवारे वगैरे करत नाही आपण, हाय हॅलो. तर आपण काय करतो, भाषेच्या माध्यमातून आपले विचार, अनुभव, कल्पना आपण व्यक्त करत असतो. ठीक आहे. पुढचा शब्द बघा, वाचा आणि लिहा. भारी प्रश्न विचारलाय बघा. त्या ठिकाणी ट ठ प फ ही मृदू वर्ण आहे. तर मित्रांनो हे मृदू नाही आहेत, हे कठोर वर्ण आहेत. म्हणजे ध्वनीची आपल्याला इथे तीव्रता दिसते आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकलं. ग घ ब भ ही कठोर आहे. तर मित्रांनो तिसरं, चौथं आणि जे अनुनासिक आहेत तर यांना आपण मृदू वर्ण असं म्हणतो, इथे कठोर वर्ण असं म्हणत नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा विधान चुकलं. अंग ही अनुनासिक आहे, तर हे विधान मात्र बरोबर आहे. तर केवळ सी बरोबर आणि ए बी चूक असं आपलं उत्तर आलं पाहिजे. पुढचा पर्याय बघा, जोड्या लावावरती प्रश्न विचारला आहे. रस्वस्वर कोणते आहेत, ज्यांना एक मात्रा इतका वेळ लागतो त्यांना रस्वस्वर असं म्हटलं जातं. संयुक्त स्वर तुम्हाला माहिती आहेत, ए ऐ ओ औ. सजातीय स्वर हे आहेत अ आ आणि अर्धस्वर यरलव. एवढा सोपा प्रश्न विचारायचा. पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे उत्तर. 2 3 4 1 2 3 4 1. पुढे बघा, खालीलपैकी कोणता वर्ण हा ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जातो, उच्चारून बघायचा आपण. र र वरच्या भागाला स्पर्श होतो म्हणून त्याला मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. प फ ब भ ते ओठांवरती ओठ येतात आणि या भ चा उच्चार होतो, याला म्हणायचं ओष्ठ्य. ठीक आहे. क म्हणजे कंठ, हे लक्षात ठेवा. ल ल म्हणताना दातांचा वापर होतो, याला म्हणतात दंत्य वर्ण. एवढं ते सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा, यरलव यांची उच्चारस्थाने अनुक्रमे कशी असतात, हे तुम्हाला मी मागच्या पहिल्याच प्रश्नात सांगितलं होतं की इ रु लु उ या स्वरांपासून तयार झालेला आहे. पण नक्की रस्वस्वर घ्यायचे की दीर्घस्वर घ्यायचे हा प्रश्न मात्र आपल्या मनात पडतो. या ठिकाणी सगळे रस्वस्वर तुम्हाला घ्यायचे आहेत. रस्व इ, रस्व उ, रस्व रु, रस्व लू या पद्धतीने आपण इथे बघूया. या ठिकाणी रस्व कुठे आहे बघा, तर रस्व इ, रस्व हा दीर्घ टाकला याच्यात. रस्व रस्व रस्व, तर माझं उत्तर असेल 3 नंबर. याच्यात काय केलंय, हा दीर्घही टाकलेला आहे, दीर्घ उ वगैरे, म्हणून हा पर्याय कॅन्सल होतोय. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर 3 आहे. त्याच्यानंतर बघा पीएसचा प्रश्न विचारला होता. मराठीमध्ये शब्दातील अंत्य म्हणजे शेवटचा वर्ण अ हा निभृत. निभृतचा अर्थ काय होतो माहितीये का, की त्या अक्षरामध्ये अ नावाचा स्वर आहे पण त्या अ चा उच्चार होत नाही, त्याला म्हणतात निभृत उच्चार. ठीक आहे. तर या ठिकाणी बघूया, निभृत म्हणजे अर्धवट अपूर्ण होतो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही, म्हणजे शेवटचा अ हा निभृत होतो, याला कोणता अपवाद आहे म्हणजे कोणता नाहीये ते आपण बघूया. तर बघा पान, तर पान म्हणत असताना याच्यामध्ये अ आहे पण याचा उच्चार पान असा होतो. कपाट, कपाट म्हणत असताना याच्यामध्ये अ आहे पण या ट चा उच्चार असा होतो. जवळ म्हणत असताना याच्यामध्ये सुद्धा अ आहे पण याचा उच्चार हा व्यंजनांत होतो, म्हणजे हा निभृत होतो. तर हा नियम आहे. मग हा या नियमाच्या बाहेर कुठला आहे बघा, तर बाहेर असेल हा चौथा पर्याय. मग याच्यात काय झालं की 4 अक्षरीचे शब्द असेल ना, करवत, तर ह्या र चा उच्चार मात्र हा असा अपूर्ण होतो. ठीक आहे. मग दुसऱ्या अक्षरातील अ हा निभृत उच्चारला जातो, या नियमातला आहे, म्हणून आपलं उत्तर असेल 4 नंबर. पुढचा बघा काय विचारलंय बघा, पुढील विधानापैकी योग्य विधान निवडा. तर इ उ रू म्हणजे ह्या स्वरांच्या बद्दल अनुक्रमे य वर येतात. ठीक आहे. तर जेव्हा स्वरांच्या ऐवजी व्यंजन येतात याला यनादेश असं म्हटलं जातं. इथे दिलं आहे संप्रसारण, हे चुकलंय. तर हे यांच्याऐवजी हे येतात, म्हणजे व्यंजने जेव्हा तयार होतात यरलव याला यनादेश म्हणायचं, आणि यांच्याऐवजी हे येतात त्याला संप्रसारण असं म्हणतात. हे विधान चुकलं. आता इथे दुसरं पण चुकवलं असेल त्याने बघा, उलट दिलंय. आता य र य व र याच्याबद्दल अनुक्रमे हे स्वर येतात, तर याला काय म्हटलं जातं, यनादेश म्हणत नाही. तर याला यनादेश म्हणत नाही, याला म्हणतात संप्रसारण. ठीक आहे. मग त्यामुळे हे दोन्ही विधाने काय आहेत, चूक आहेत, म्हणजे दोन्ही विधाने चुकीची आहेत, असं आपलं उत्तर असेल 3 क्रमांक.
पुढचा प्रश्न बघा, पुढे स्वर दिले आहे त्याच्या जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला उच्चार स्थानानुसार. तर आता या ठिकाणी बघा तुम्हाला पहिलाच पर्याय दिला आहे, म्हणजे पहिला जो दिलाय ए, तर याचे तुम्हाला उच्चार स्थान निवडायचं आहे. तर आपण काय करायचं, पाठ करायचं नाही, या वर्णाची फोड करायची. ए म्हणजे काय असेल तर अ प्लस ई आहे. मग अ म्हणजे काय तर कंठ आणि ई म्हणजे काय असेल तर तालू आहे ना. मग अशा पद्धतीने दुहेरी उच्चारस्थान तुम्हाला दिसेल. उ म्हणजे काय तर ओष्ठ आहे तसं आहे. रू म्हणजे काय तर मूर्धा आणि लू तर दंत. हे आहे तसं 1 2 3 4. ते 1 2 3 4 असा पर्याय कुठे आहे, ते 1 नंबर मध्ये मला पर्याय दिसतोय. पुढचा प्रश्न आपण बघूया. उच्चार भेदानुसार, कशानुसार, उच्चार भेदानुसार यर लव या वर्णांना काय म्हणतात. आपल्याला माहिती याला काय म्हटलं जातं, अर्धस्वर असं म्हणतात ना. अर्धव्यंजन पण दिलंय, अर्धव्यंजन वगैरे म्हणत नाही, याला अर्धस्वर असं म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा, ज्या अक्षरामध्ये 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र आली असतात. काय विचारलंय, 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येणार, त्याच्यामध्ये शेवटी आपण काय मिळवणार, स्वर. तर त्याला आपण काय म्हणतो, जोडाक्षर असं म्हणतो. ही जोडाक्षराची व्याख्या आहे. मग शब्द काय असतात, तर अक्षरांचा अर्थपूर्ण समूह असतो, त्याला शब्द असं म्हटलं जातं. आणि संधी म्हणजे काय, तर वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात, त्याला संधी असं म्हणतात. आणि अक्षर म्हणजे काय, तर संपूर्ण स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने म्हणजे पूर्ण उच्चारलेला जो ध्वनी असेल त्याला अक्षर असं म्हटलं जातं. पुढे काय विषय बघा, स्वरादीच्या संदर्भामध्ये योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. तर मी तुम्हाला जसं काही सांगितलं होतं, स्वरादी अम आणि आहा नसून अनुस्वर आणि विसर्ग यांना स्वरादी असं म्हणतात. यांच्या अगोदर कोणताही स्वर येऊ शकतो, फक्त अच येतो असं नाही, पण त्यांचा तो प्रतिनिधी म्हणून आपण पहिला स्वर ठेवलेला आहे. या ठिकाणी आपण बघूया, स्वरादी म्हणजे नुसते सूर. तर इथे बघा, स्वरादी नाही तर नुसते सूर म्हणजे स्वर. स्वर म्हणजे नुसते सूर असं पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे. अंगण या शब्दामध्ये अ प्लस विसर्ग नाहीये, तर अ प्लस अनुस्वार आहे. दुःख या शब्दामध्ये द प्लस उ आणि त्याच्यामध्ये विसर्ग अशी रचना दिसते आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. हा द चा पाय मोडलाय, मग हा रसू टाकलेला आहे, त्याच्यानंतर विसर्ग आहे, अगदी बरोबर आहे. किंकर मध्ये काय होतं, किंकरचा अर्थ तुम्हाला एकदा विचारलाय. किंकर मध्ये दास, सेवक, नोकर, चाकर हे सगळे जे असतील तर असा त्याचा अर्थ होतो असा विचारलाय. आता बघा, किंकर मध्ये हा ज्याच्यावरती अनुस्वार असतो तो जो स्वर असेल म्हणजे ई किंवा उ, बरं का. बाकीचा आंबा बिंबा तुम्ही लिहू शकता दीर्घ असतील तर, पण रस्व ई के रसव लिहू असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यावरती ज्याच्यावरती अनुस्वार असेल तो जो स्वर आहे इकार किंवा उकार तो नेहमी रस्वच लिहिला जातो, त्याच्यामुळे आपण हा किंकर असा लिहितो. आता बघा, किंकर मध्ये क प्लस दीर्घई आहे का, तर हे याच्यामध्ये चूक आहे. तर आपल्याला रस्वई पाहिजे होती, म्हणजे तो बरोबर झाला असता. दुसरा पर्याय बघा, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे, आपल्याला माहिती आहे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तर देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, असा हा पर्याय बरोबर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. त थ द ध न ल स. ठीक आहे. हे 7 व्यंजने कोणती वर्ण म्हणून ओळखली जातात, त्यांचा उच्चार तुम्ही करून बघा. त थ द ध न. तर यांचा उच्चार करत असताना आपण दातांचा वापर करतो, म्हणून याला दंत्य वर्ण असं म्हटलं जातं. ठीक आहे. जोड्याला असा हा प्रश्न विचारला आहे. कंठ्य वर्ण म्हणजे क ख ग घ असं पाहिजे, तर क ख ग कुठे आहे, इथे आहे. दंत्य वर्ण त थ द ध न लस, दंत तालव्य म्हटलं आहे, तर च छ असं पाहिजे आहे. आणि अनुनासिक पाहिजे, तर अनुनासिक ही आहे. माझं उत्तर काय असणार आहे, तर 4 1 2 3. 4 1 2 3 असा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया, वेगळा गट ओळखा. आता हे गट ओळखा मित्रांनो, खऱ्या अर्थाने अवघड प्रश्न असतात. मग आपल्याला गट माहिती असलं पाहिजे की तालव्य आहे, दंत तालव्य आहे, वर्गीय आहे की अवर्गीय आहे. ठीक आहे. मग आपण बघूया वेगळा गट काय असेल. तर मित्रांनो, हा पहिला जो गट आहे हा वर्गीय वर्णाचा आहे, हा पण वर्गीयचा आहे, हा पण वर्गीयचा आहे. आणि हा चौथा गट मात्र मला गटाबाहेर दिसतो, कारण हा अवर्गीय वर्ण आहे. अवर्गीय असल्यामुळे मला उत्तर काय निवडावं लागतंय, 3 नंबर उत्तर निवडावं लागतंय. ठीक आहे. पुढचा पर्याय बघा, जोड्या लावा आणि उच्चार स्थान आहेत आणि इकडे व्यंजने दिले आहेत. तर दंत्यवर्ण दातातून लस घ्यायचे आहे, तुम्हाला पटकन आठवलं असेल. ओष्ठ प फ उपमा आठवलं असेल. अनुनासिक बांग न न म आहे ना. त्याच्यानंतर मूर्धन्य वर्ण हा तुम्हाला ट ठ ट वर्ग आहे ना. आपण मूर्धन्यमध्ये काय सांगितलं होतं, तर मूर्धन्यमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा, शरद रूट सांगितलं, शरद रूट ट आलं का, ट ठ ड ढ मूर्धन्य वर्ण आलं का. मग या ठिकाणी आपलं आता उत्तर असं कुठे आहे, तर असं उत्तर आपलं 2 मध्ये आहे. 4 3 त्याच्यानंतर 2 आणि 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. मराठी वर्णमालेमध्ये किती अर्धस्वर आहेत. आतापर्यंत अर्धस्वर कोणते आहेत विचारायचे, आता म्हटलं किती आहेत, तर आपल्याकडे 4 अर्धस्वर आहेत असं आपण पाहिलं होतं, यरलव आहे ना. पुढे काही विधाने दिली आहेत, त्यांचा तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. स्वर म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात, अगदी बरोबर आहे. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात, बरोबर आहे. आणि यांचा उच्चार अपूर्ण होतोय दाखवण्यासाठी यांना असं आपण पाय मोडून लिहित असतो. म्हणजे दोन्ही विधाने काय असते आपली बरोबर, म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. पुढे दिलंय जोड्या लावा, सोप्या असतात जोड्या लावा बघा. तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय असतं, व्याकरण. तर ही व्याकरणाची व्याख्या विचारली आहे. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय असतं, वाक्य असतं, ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, हे ऱ्हस्व स्वर असतात. आणि स्पष्ट आणि खणखणीत उच्चाराला अनुनासिक असं म्हणतात. आणि अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चाराला अनुस्वार असं म्हणतात. स्पष्ट आणि खणखणीत उच्चाराला अनुस्वार असं म्हणतात.
आणि अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चाराला अनुनासिक असं म्हटलं जातं. ठीक आहे, तो भविष्यात येणार आहे. आता आपलं उत्तर काय आलं बघा, 3, 4, 2 आणि 1. तर 3, 4, 2 आणि 1 असा पर्याय कुठे आहे, 2 नंबर मध्ये आहे. ठीक आहे, पुढचा आपण पर्याय बघूया. प्रश्न काय विचारले, पुढे काही वर्ण प्रकार दिले आहे, त्याचा तुम्हाला क्रम ओळखा. आतापर्यंत तुम्हाला एक एक प्रकार विचारायचे, आता त्याने काय केले, अनुक्रमे लावा असा एक प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी बघा श, हा श कोण असणार आहे, उष्मे. तो उष्मे कुठे दिलाय, या ठिकाणी, म्हणजे हाच पर्याय असेल. ठीक आहे, मग या ठिकाणी क हा स्पर्श आहे, ह हा महाप्राण आहे आणि व हा अर्धस्वर आहे. म्हणून माझं उत्तर काय असणार आहे, 2 नंबरचं उत्तर असेल. पुढली काही विधाने दिली आहेत बघा, पुढील विधाने तुम्हाला वाचायचं आहे. तर त थ द ध, तर बघा द ध तिसरा आणि चौथा आणि अनुनासिक हे कठोर मध्ये येत नाही, तर हे मृदू मध्ये येतं. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ज आणि झ ही मृदू आहेत का, च छ कठोर आहे, ज झ मृदू आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. ग आणि ह ही अनुनासिक आहेत म्हणतात, हे विधान चूक आहे. म्हणजे माझं उत्तर असेल फक्त बी बरोबर, फक्त बी बरोबर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. परत आपल्याला कंठे, हे बघा तुम्ही पाठ झालं असेल आता. हे कंठे म्हणजे काय, तर दाता कंठ, तुम्हाला कंठेवरनं काय आठवलं पाहिजे, तर हक्क हे आपल्याला आठवलं पाहिजे. ठीक आहे, मग हक्क तुम्हाला सांगितलं होतं क ख ग घ. तालव्य म्हणजे ताईची यश, बघा कुठे आहे ताईची यश, आलं का. दंत्य म्हणजे काय, दाताची लस, हे तुम्हाला पटकन आठवलं पाहिजे. मूर्धन्य शरद रूट पटकन आठवलं पाहिजे बघा. तर 3, 4, 1, 2 कुठे आहे बघा, 3, 4, 1, 2 असा पर्याय 1 नंबर मध्ये आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया काय विचारला आहे ते. या ठिकाणी विचारलं असं की खालीलपैकी व्यंजन गटातील तालव्य वर्णांचा गट ओळखायचे. च छ ज आपल्याला माहिती असेल, च छ ज झ आणि न असं हे आहे. हे कोणता गट असेल तर मूर्धन्य आहे. हे दंत्य आहे, पाठ झालं असेल. प फ ओष्ठ्य आहे. असं आपल्याला वारंवार उच्चारस्थानावरती जास्त प्रश्न विचारले जातात बरं का. मग आता हा एक पर्याय विचारलाय, च छ यांचे उच्चारस्थान काय आहे, तर तालव्य आणि दंत तालव्य आहे. त्यापैकी तालव्य आहे का नाही, दंत तालव्य हा पर्याय दिलाय, म्हणजे उत्तर एक असेल. श आणि न ही काय आहे, तर ही जोडाक्षरे आहेत, आहे ना. मग आपल्याला उत्तर काय निवडावं लागतं, जोडाक्षर असं उत्तर निवडावं लागतंय. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, तर मूलध्वनीला काय म्हटलं जातं, वर्ण. आणि मूलध्वनीच्या यादीला काय म्हणतात, तर वर्णमाला, आहे ना. असा आपण प्रश्न पाहिला होता. तर या ठिकाणी माझं उत्तर काय असणार आहे, वर्ण असेल. व्यंजन म्हणजे काय, तर पूर्ण उच्चाराचे असतात त्याला वर्ण व्यंजन असं म्हणतात. पूर्ण उच्चाराचे असेल त्याला स्वर असं म्हणतात. म्हणजे स्वर हे पूर्ण उच्चाराचे आणि स्वतंत्र उच्चाराचे असतात. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण बोलणे, याला वाक्य असं म्हणतात. मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार उकार कसे लिहिले जातात, तर अकारांत पूर्वीचे इकार उकार हे दीर्घ लिहिले जातात. कसं बघा, जसं का आता मला बहीण हा शब्द लिहायचा, काय लिहायचंय, बहीण. तर हा मराठी शब्द झाला, तर हा अकारांत झाला, म्हणजे शेवटी अ आला याच्यात. ठीक आहे, याच्या अगोदर असणारा इकार किंवा उकार असेल तर हा दीर्घ लिहायचा असतो आपल्याला. त्याच्यानंतर मात्र यात तुम्ही अनेक वचन केलं वगैरे, या ठिकाणी बघा बहिणी हा शब्द तुम्हाला असा लिहावा लागेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे दीर्घ आलं की इथे रस्व होतं, आणि इथे रस्व असेल तर इथे दीर्घ होतं. हे मग इकार उकार बद्दल. बाकी स्वरांमध्ये काही होत नाही. नाही तुम्ही म्हणा सर बाकी स्वर कसं लिहू आता. जोडाक्षरामध्ये क्रमाने रिकामी जागा येणार आहे. जोडाक्षरामध्ये काय येतं बघा, तर पहिल्यांदा व्यंजने सुरुवातीला एकत्र येतात. जसं का आता मी विघ्न नावाचा शब्द लिहितो, काय लिहितो, विघ्न. त्याच्यामध्ये हे जोडाक्षर आहे. जोडाक्षर कसं आहे बघा, हा घ आहे, नंतर हा न आहे, नंतर हा अ आहे. तर याच्यामध्ये बघा, ज्याच्यामध्ये हा अ स्वर मिक्स होणार तर याचा उच्चार पूर्ण होतो. कसा होतो, पूर्ण उच्चार. आणि ज्याच्यामध्ये हा कोणताही स्वर नाहीये, म्हणजे कोणताही स्वर नाहीये, तर याचा उच्चार अपूर्ण होतो. कसा होतो, अपूर्ण. म्हणजे आणखी याच्या अगोदर एखादा स्वर राहिला, म्हणजे व्यंजन राहिलं असतं तरी तो काय झाला असतं, अपूर्ण. तर जोडाक्षरामध्ये जितके काही अगोदरची व्यंजने असतात ती सगळी व्यंजने अपूर्ण उच्चारली जातात. आणि जे व्यंजन शेवटी येतं स्वरा, म्हणजे ज्या व्यंजनामध्ये स्वर मिक्स होतो, तर ते व्यंजन हे पूर्ण उच्चारलं जातं. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की जोडाक्षरामध्ये जे शेवटचे व्यंजन असतं ते कसं उच्चारलं जातं, ते पूर्ण उच्चारलं जातं. आणि जोडाक्षरामध्ये क्रमाने प्रथम जितकी काही व्यंजने येतात ती कशी उच्चारली जातात, तर अपूर्ण उच्चारली जातात. तर हे आपलं उत्तर असणार आहे, जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते. ठीक आहे. अनुस्वार याचा अर्थ काय होतो, तर अनु म्हणजे मागे. अनु म्हणजे काय होतं, मागे. मग अनुस्वार म्हणजे काय, तर मागून स्वार होणे. जसं का मागून कुठे स्वार होणे बघा, जसं आता हा टिंब नावाचा मी शब्द लिहिला, काय लिहिला, टिंब. तर याच्यामध्ये बघा हा ट आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, रस्वई, आणि त्याच्यामध्ये अनुस्वार. तर हा जो अनुस्वार आहे ना, हा आता पुढे नाही गेलाय, तर हा इकडे असा मागे आलाय आणि या अक्षरावरती येऊन ते स्वार झाले, म्हणून त्याला म्हणतात अनुस्वार, म्हणजे मागून स्वार होणे. आणि हा जो उच्चार असेल, आधी ट चा उच्चार, नंतर ई चा उच्चार, आणि याच्यावर हा उच्चार स्वार झालाय, म्हणून त्याला म्हणतात अनुस्वार. ठीक आहे. मग समोरून झालेला उच्चार म्हणते, समोरून नाही, मागून झालेला उच्चार पाहिजे. समोरून म्हणजे कुठून, तर इथे पुढून होणारा उच्चार, असं होत नाही. तर पाठीमागून नंतर झालेला उच्चार, अगदी बरोबर आहे. उच्चारावर स्वार होणारा उच्चार, बरोबर आहे. उच्चारानंतर येणारा पण हा दीर्घ नाही पाहिजे होता, तर हे सुद्धा चुकलेलं आहे. त्याच्यामुळे रस्व पण असतं आणि दीर्घ पण. ठीक आहे, हे चुकलेलं आहे. मग या ठिकाणी पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलं आहे, तर ब आणि क बरोबर आहे. ब आणि क असं पर्याय कुठे दिसतंय, 2 नंबर मध्ये दिसतंय. अनुस्वार याचा अर्थ काय होतो असं. आता स्पष्ट अनुसार असलेले अक्षर कसं लिहिलं जातं, तर मित्रांनो तुम्हाला रस्व आणि दीर्घ या संदर्भात काही गोष्टी आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत, आणि वृत्त या संकल्पनेमध्ये या गोष्टी आणखी तुमच्या क्लिअर होतील. तर आपल्याकडे रस्व आणि दीर्घ या 2 संकल्पना आहेत.
तर ऱ्हस्व जे हे ऱ्हस्व आणि दीर्घ आपण कसं ठरवतो, तर आपल्याकडे जे स्वर आहे त्याला ऱ्हस्व आणि त्याला दीर्घ असं ठरवतात. तर जसं का आपण ऱ्हस्व स्वर बघितले 5 आहे, जसं हा ऱ्हस्व इ आहे, ऱ्हस्व उ आहे, ऱ्हस्व त्याच्यानंतर हा अ असेल आहे ना, हा रू आहे, हा लू आहे. तर याच्यासाठी आपण यू हा चिन्ह देतो आणि याला एक मात्रा असं काउंट करतो. मग याला काय शब्द आहे बघा, आता हा जो असेल ऱ्हस्व एक मात्रा म्हणजे हा ऱ्हस्व, याला लघु असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लघु आहे ना. आणि हा जो दीर्घ असेल यासाठी वजाबाकी चिन्ह देतात आणि याला 2 मात्रा काउंट करतात. जसं का आ असेल, त्याच्यानंतर दीर्घ इ आहे, दीर्घ उ आहे, ए ऐ ओ वगैरे बाकीचे सगळे स्वर, याला दीर्घ असं म्हणतात. मग दीर्घचा दीर्घ हा असं लिहिला जातो. हा, आणि यालाच गुरु असं म्हणतात. काय म्हणतात? गुरु. तर गुरुसाठी हे चिन्ह दाखवलं जातं आणि याला 2 मात्रा असं काउंट करतात. तर आपल्याला कोणते दीर्घ लिहितात, हे ज्याच्यामध्ये स्वर असते त्याचा दीर्घ लिहितोच. त्याच्या व्यतिरिक्त ज्या अक्षरावरती अनुस्वार असेल अनुस्वार, ते अक्षर नेहमी दीर्घ उच्चारलं जातं, कारण त्याला जास्त कालावधी आपल्याला द्यावा लागतो. त्याच्यामुळे ते दीर्घ उच्चारतात, म्हणजे गुरु उच्चारला जातो. बरोबर. जसं का आता टिंब म्हटलं ना, मी आताच लिहून दाखवलं होतं. तर टिंब मध्ये पहिल्यांदा ट चा उच्चार होणार, नंतर ई चा होणार, नंतर ह्याचा होणार, इथे आपण थांबणार टिम, म्हणून या ठिकाणी याचा उच्चार दीर्घ होतो, म्हणजे गुरु होतो असं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचं आपण बघितलं या ठिकाणी काय विचारलं आपण बघूया. तर अम आणि आहा यांना काय म्हटलं जातं, तर अम आणि आहा याला स्वरादी असं म्हणतात. असं आपण पाहिलं होतं. म्हणजे स्वरादी कुठे दिला आहे, तर क मध्ये. मग माझं उत्तर असेल क बरोबर फक्त. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया. त थ द ध हे दंते आहेत, अगदी बरोबर आहे. दातातून लस घ्यायची आहे. प फ ओष्ठे आहेत, अगदी बरोबर आहे. उपमा उष्टा, नंतर येरलव आपण बघितलं अर्धस्वर आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल अबक सर्व बरोबर आहे. ती तिन्ही विधाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. ख घ छ ठ. आता हे तुम्हाला बघता बघताच लगेच करणार की प्रत्येकात यच आहे, म्हणजे अल्पप्राण व महाप्राण तर नाहीयेत, नुसती महाप्राण आहेत ही सगळी. ठीक आहे. अल्पप्राण आहेत का? नाही. सगळ्यामध्ये यचचा समावेश आहे. वरीलपैकी एक नाही असं येणार नाही. आता बघा, उच्चार स्थानानुसार दंत्य वर्णाचा गट, म्हणजे दातातून लस आपल्याला कळायला पाहिजे. तर दातातून लस म्हणजे त वर्ग असणार आहे. याच्यावरती आपण मागे पण विचार केला होता. आता हा क वर्ग काय असेल, तर कंठे असणार आहे. च वर्ग काय असेल, तर तालव्य असणार आहे. प वर्ग काय असेल, तर ओष्ठ वर्ण असणार आहे. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते, तर मित्रांनो, मराठी भाषा लिपीला कोणती लिपी म्हणतात? देवनागरी म्हणतात. हे अख्ख्या जगाला माहित होतं. ठीक आहे. मग देवनागरीला दुसरं नाव बाळबोध लिपी आहे. आता बाळबोध लिपी हे आहे असं आपल्याला माहिती असायला पाहिजे. देवनागरी म्हणजे काय, तर आर्य लोक भारतात आले, ते सुसंस्कृत होते, गोरे दिसायचे, आपण त्याला देव मानायचो. त्यांनी वेगवेगळे चिन्ह देऊन ते लिपी तयार केली, म्हणून त्याला देवनागरी लिपी असं म्हणतात, अशी व्याख्या आहे. मग आता बघा, देवनागरी लिपी तुम्ही जर का शिवाजी महाराजांच्या कालावधीत पाहिलं किंवा पेशव्यांच्या कालावधीत पाहिलं, तर पाय म्हणून लिहिण्याची पद्धत होती. आता पाय म्हणून लिहिण्याची जी कोणती पद्धत असेल, तर त्याला मोडी लिपी असं म्हणायचे. काय म्हणायचे? मोडी लिपी. पण हे लहान मुलांना कळत नव्हतं, वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्या. म्हणून आता मोडी लिपी पाय म्हणून न लिहिता आपण मराठी हा शब्द लिहायचा असेल तर असं स्टेट लिहितो, व्यवस्थित क्लिअर तुम्हाला वाचता आलं पाहिजे. मग आता उभ्या रेषेत स्टेट लिहिणे याला म्हणतात बाळबोध लिपी, म्हणजे लहान मुलांना सुद्धा समजावं म्हणून, बाळांना बोध व्हावं म्हणून या लिपीचं नाव आहे बाळबोध लिपी. म्हणून आपल्याला उत्तर असेल आता ब आणि क बरोबर. आता ब आणि क बरोबर असा पर्याय 2 मध्ये मला दिसतोय. पुढचा प्रश्न बघा. स्वरांचे प्रकार दिले आहेत आणि त्यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. बघूया आपण काय असेल. दीर्घ स्वर म्हणजे काय, तर एकच उच्चारातून निघणारे जे स्वर असतात तर ते सजातीय स्वर आहेत. भिन्न भिन्न उच्चार असं नसतील तर ते विजातीय पर्याय असतील, म्हणजे चाणामृत असणार आहे त्याचं. आता बघा, दीर्घ स्वर म्हणजे काय, तर दीर्घ स्वर म्हणजे स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो, म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे? 3. ठीक आहे. आणि या ठिकाणी संयुक्त स्वर म्हणजे काय, तर भिन्न भिन्न उच्चारस्थान असणारे हे विजातीय असतील. आणि आता इथे 4 मध्ये असेल काहीतरी, 2 विजातीय स्वर म्हणून एक संयुक्त स्वर तयार होतो, असं काहीतरी असेल ना. या ठिकाणी आपण बघूया काय दिलं आहे. तर 2 स्वर एकत्र येऊन बनलेले जे स्वर आहे त्याला विजातीय, आता विजातीय पण पर्याय. 2 स्वर बनलेले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, तर इथे पर्याय असेल. तर 2 स्वर एकत्र येऊन, म्हणजे इथे 4 नंबर उत्तर आलं आपलं असं. आणि याचं उत्तर काय आलं, ते 1 नंबर उत्तर आलं. आणि इथे जो कोणता ड पर्याय असेल, तर ड मध्ये कोण आहे? विजातीय स्वर आहे. तर विजातीय उत्तर काय असणार? भिन्न उच्चार स्थान म्हणजे 2. तर उत्तर काय आलं आता? 3 4 1 2. आपण बघूया 3 4 1 2 कुठे आहे. ठीक आहे. तर 3 4 1 आणि 2, तर इथे आहे 3 4 1 आणि 2. पुढचा आहे बघा. ओझरत्या 19वा प्रश्न आहे, लेटेस्ट. तर ओझरत्या अण स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असं म्हणतात. तर मित्रांनो, ओझरत्या बरोबर आहे, पण इथे स्पष्ट नाही पाहिजे होतं, इथे पाहिजे होतं अस्पष्ट. काय पाहिजे? अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असं म्हणतात. तर हे विधान इथे चुकलं या शब्दामुळे. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात, अगदी बरोबर आहे. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात, अगदी बरोबर आहे. सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने अक्षरे असं म्हटलं जातं, हेही बरोबर आहे. मग आता माझं उत्तर काय असेल बघा, तर बकड बरोबर असं पाहिजे, अचूक. तर बकड बरोबर तर नाहीये, पण अचूक असा पर्याय मात्र आहे. ठीक आहे. पुढचा पर्याय बघा. पुढील पैकी कोणते अक्षर जोडाक्षर आहे, तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय संयुक्त हे जोडाक्षर आहे ब. अक्षर याच्यामध्ये हा जो छ दिसतोय हा सुद्धा जोडाक्षर आहे, म्हणजे अ ब पर्याय बरोबर असं पाहिजे होतं. तर अ ब पर्याय हा सुद्धा पर्याय आहे. ठीक आहे. आणि गृहपाठ याच्यामध्ये जोडाक्षर नाहीये, कारण इथे ग आहे, नंतर हा रू आहे, त्याच्यामुळे हे जोडाक्षर नाहीये. मग आपलं उत्तर असायला पाहिजे होतं 3, पण एमपीएससी उत्तर दिलंय फक्त हे बरोबर.
त्यांनी काय संदर्भ घेतला माहित नाही, कारण ते वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ यांना आपण अक्षरामध्ये समाविष्ट केला आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण विशेष संयुक्त व्यंजन म्हणून केलं आहे असं त्यांनी गृहीत धरून कदाचित उत्तर दिलं असेल. हे म्हणजे हे तर राहायचं आहे, पण हे सुद्धा आहे म्हणजे अ आणि ब असं उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते दिलं नाही, त्यांनी ते परिवर्तन करून दिलं नाही, त्याच्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही. ठीक आहे. पुढचा शब्द बघा, कचट तप म्हणजे क च ट तप, कचट तप हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारामध्ये येतात? तर मित्रांनो, हे अनुनासिक आहेत का नाही आहेत, महाप्राण आहेत का उष्मे आहेत का नाही आहेत? मग यांना कॅन्सल करा, म्हणजे अल्पप्राण. यांच्यामध्ये एच नाहीये. एच नाहीये म्हणजे काय, तर ते अल्पप्राण आहेत आणि याच्यात एचचा समावेश राहिला असता तर आपण त्यांना महाप्राण असं म्हटलं असतं. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे? 4 नंबर. पुढचा प्रश्न बघा, मराठीमध्ये हे स्पर्श व्यंजन एकंदरीत किती आहेत? तर मित्रांनो, क ख क ख ग घ हे म पर्यंत जे आहेत पहिल्या 5 वर्गातील 25 वर्ण यांना आपण स्पर्श व्यंजन असं म्हणतो. यांचा उच्चार करत असताना विविध अवयवांना स्पर्श होतो, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर. पुढचं बघा, योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. योग्य विधान आपण बघूया. देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते, अगदी बरोबर आहे. संस्कृत प्राकृत भाषांची लिपी देवनागरी आहे, अगदी बरोबर आहे. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी असं म्हणतात, अगदी बरोबर आहे. देवनागरी लिपी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात, तर हे मात्र चूक आहे. म्हणजे एका ध्वनीसाठी एकापेक्षा जास्त ध्वनी चिन्ह नाहीये, इतकी ही आपली शास्त्रशुद्ध लिपी आहे. जसं काय इंग्रजीमध्ये तुमचं के म्हणजे पण क होतं, सी म्हणजे पण क होतं, पण मराठीमध्ये तसं नाहीये. क ला कच म्हणा, च ला च म्हणा, ट ला टच म्हणायचं, तुम्हाला दुसरा कोणताही शब्द वापरता येत नाही. फक्त 2च वर्ण, 4 वर्ण अपवाद आहेत, च छ ज झ यांचे उच्चारस्थान तालव्य आणि दंत तालव्य आहे, बाकीचं काहीच नाहीये. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा, तर आपलं उत्तर आलं अ ब क बरोबर ड चूक. तर आपण बघूया अ ब क बरोबर कुठे आहे, तर अ ब क बरोबर मला 3 मध्ये दिसतंय. पुढचा प्रश्न काय दिले बघा, व्यंजनांच्या बाबतीत अचूक विधाने दिली आहेत, बघू आपण. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने असं म्हणतात, अगदी बरोबर आहे. पुढे म्हणते व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात, तर मित्रांनो अपूर्ण उच्चाराची असतात व्यंजने, बरोबर आहे, आणि म्हणून त्यांना असं आपण पाय म्हणून लिहितो. ठीक आहे. व्यंजने लिहिताना ते पाय म्हणून लिहितात, आलंच आहे पुढे बघा, हे सुद्धा विधान बरोबर आहे. वरील पैकी अ ब क बरोबर आपलं उत्तर असेल असं. ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात, अगदी बरोबर आहे. अचूक अचूक म्हणजे काय, बरोबर विधाने कुठली. हा, आता बघा हा प्रश्न आताच्या लेटेस्ट आहे 20चा. मुलांनी बघा त्याच्यामध्ये काय दिलंय, मु हे एक अक्षर आहे, तर मित्रांनो मु हे अक्षर आहे, म्हणजे स्वर, म्हणजे याच्यामध्ये काय बघा, हा व्यंजन आणि याच्यात हा स्वर आहे, तर काय तयार होणार, अक्षर तयार होणार ना. मु एक ध्वनी चिन्ह आहे, अक्षरालाच काय म्हटलं आता, ध्वनी चिन्ह असं म्हटलं जातं, म्हणजे आवाजाच्या खुणा. मु हा एक मूलध्वनी आहे, तर मित्रांनो हा मूलध्वनी नाहीये. याच्या मू मध्ये कोणते मूलध्वनी आहेत माहितीये का, तर म प्लस उ हे 2 मूलध्वनी आहेत. म प्लस उ हे मूलध्वनी आहेत, पुढे दिलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे माझं उत्तर असेल अ ब ड बरोबर. तर अ ब ड बरोबर क चू असा पर्याय मला 2 नंबर मध्ये दिसतोय. पुढचा आपण प्रश्न बघूया काय दिला आहे. खालीलपैकी कोणते उष्मे व्यंजने आहेत असं आपल्याला बघायचं. उष्मे म्हणजे काय, तर श श श, तर श श कुठे आपल्याला बघायचं, तर हे आहे. उष्मे म्हणजे उष्णता बाहेर फेकली जाते. आता ह आपण महाप्राण म्हणून म्हणतो, पण महाप्राण करत असताना सुद्धा तुमच्या मुखावाटे ह अशी उष्ण वायू बाहेर फेकलं जाणार, आणि म्हणून त्याला सुद्धा उष्मेमध्ये त्यांनी घेतलाय, आणि हा प्रश्न आणखी रिपीट आहे. हा, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, तर फक्त ड बरोबर असणार आहे. पुढचा पर्याय बघा, पुढील वर्णापैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही असं म्हटलंय. कोणता अर्धस्वर नाहीये, तर हा पण अर्धस्वर नाहीये, हा पण अर्धस्वर आहे का, आहे, हा पण अर्धस्वर नाही, तर 2 पर्याय आहेत. म्हणजे इथे चूक काय झाली असेल एमपीएससीची, हे तुम्हाला कळतंय. म्हणजे त्याला य लिहून दिलं असेल पुढच्या शिक्षकांनी, त्यांनी म टाईप केलं, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला. नाही तर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असाल तर तुम्हाला हे उत्तर निवडावं लागेल. का, कारण तुम्हाला हे कळायला पाहिजे की नक्की म चा य होऊ शकतो का, कारण का या ठिकाणी यरलव दिलं असेल तर हा य आहे असं तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलाय. तर ह्या टायपिंगच्या चुका असतात, हे काही शिक्षक वगैरे चुकवत नसतात. या ठिकाणी बघा, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात बाहेर फेकली जाते तर त्याला महाप्राण म्हणतात ना, एवढं सोपं आहे. आता हीच व्याख्या फिरवून विचारली आता 23 मध्ये. हा, ते मी तुम्हाला सांगतो उष्मेची व्याख्या कशी विचारली आपण ते बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण म्हणतात, ही ते व्याख्या तुम्हाला पाठ झाली असेल. ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो, हेही बरोबर आहे. ध्वनीच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो, हेही अगदी बरोबर आहे. म्हणजे अबक सर्व बरोबर असं आपलं उत्तर येणार आहे. अर्धस्वरांमध्ये स्वर आणि व्यंजने या दोहोंचे गुणधर्म असतात, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. यनादेश आणि संप्रसारण असं आपण म्हणतो. अर्धस्वर जे असतात तर ते व्यंजनांच्या ऐवजी स्वर, स्वरांच्या ऐवजी व्यंजने, यनादेश, संप्रसारण या पद्धतीने ते चालतात. म्हणजे दोघांचे त्यांच्यामध्ये गुणधर्म असतात. म्हणजे समजा आपल्याला नव लिहायचं असेल तर हा जो नव आहे, हा व च्या ऐवजी न उ असं सुद्धा आपण लिहू शकतो. जसं आपण आता गाई लिहिलं तर हा एक गाई आहे, याच्याऐवजी गाई असं आपण लिहितो संप्रसारण यनादेशनुसार, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर दोघांचे गुणधर्म असतात. ठीक आहे, त्यांचा समावेश तिथपर्यंत बरोबर आहे बरं का, हे पहिलं वाक्य बरोबर आहे. त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो म्हणजे, तर मित्रांनो हे कठोर नाहीये, यांचा उच्चार करताना ध्वनीची तीव्रता दिसून येत नाही, तर यांचा समावेश मृदूमध्ये होतो.
तर हा पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. मग या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, हे संपूर्ण विधान तर नाहीये, हे पूर्वार्ध चूक आहे म्हणजे हे चूक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 2 नंबर उत्तर असेल. म्हणजे अशी विधानात्मक प्रश्न तुम्हाला यायला लागलेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा. आता हा प्रश्न खूप भारी विचारलाय. इथे काय विचारलं बघा, जिभेच्या मध्यभाग किंचित वर उचलला जातो, जिभेच्या मध्यभाग किंचित वर उचलला जातो व मुखविवर, मुखविवर म्हणजे काय, तर मुखातील जी पोकळी आहे ती संकीर्ण होते, संकीर्ण म्हणजे अशी मिक्स अशी होते. ठीक आहे, व कंठमार्गातून आलेली हवा मुखविवरातून वेगाने बाहेर पडते. तर मित्रांनो, वेगाने हवा बाहेर कुठे पडते तुम्हाला माहिती आहे, उष्मा यांच्या वर्णन करत असताना. आता कठोर याच्यात होणार नाहीये, स्पर्श पण होणार नाही, कारण विविध अवयव येतात त्याच्यामध्ये, कंठ, तालय वगैरे सगळे येतात. अंतस्थ हे तर मृदू आहे, तिथे हवेचा काही संबंध नाहीये. मग तुम्ही असं म्हणा. तर या श चा उच्चार करत असताना बघा, हा कोणता श कसा उच्चारला जातो, तर हा एक श आहे बघा, आपण बघूया. हा एक श आहे, हा दुसरा एक श आहे, याला पोटफोड्या श म्हणतो, आणि हा एक ससा स आहे. याचा उच्चार करत असताना श असा होतो, श तालव्य. याचा उच्चार करत असताना श आणखी जीभ मागे जाणार, आणि याचा उच्चार करत असताना जीभ दातांना स्पर्श करणार, स स असं. तर या पद्धतीने यांचे तिघांचे उच्चार असताना हे भिन्न आहे. तर आपली व्याख्या असेल उष्मे वर्ण, वेगाने हवा बाहेर पडते म्हणते. ही सोपी व्याख्या होती, काही अवघड नव्हती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा तुम्हाला गट ओळखायचा आहे. दंत तालव्य म्हणजे काय, च छ ज आपल्याला माहिती आहे. मग च छ कुठे आहे, ते इथे आहे, म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे, ब बरोबर. सॉरी, आता ब ब झालंय, हा ब आहे आणि हा क पर्याय आहे. तर माझं उत्तर असणार आहे क पर्याय बरोबर, असं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, वयोमान. हा खूप भारी प्रश्न विचारला. वयोमान या शब्दाच्या संधीमध्ये एकत्र येणारे बघा, तुम्हाला मगाशी बोललो होतो मी, स्वर, विसर्ग आणि संधी तुम्हाला ओळखायची आहे. तर या ठिकाणी काय झालं बघा, या ठिकाणी वयह अधिक मान असा तो संबंध आहे. मग या वयहचं काय झालंय, वयो असं झालंय, संधी झाली आहे. तर संधी कुठे आहे बघा, हा य घ्यायचा आहे, य इथे आहे, व चा काही संबंध नाही इथे. तर य पाहिजे, यच्या पुढे अ आहे, आणि अच्या पुढे हा विसर्ग दिसतोय, त्याच्या पुढे हा मान आहे तसा दिला आहे. तर काय झालं, य आहे तसा पुढे आलाय, आहे ना. आणि विसर्गाच्या पुढे हा म मृदुवर्ण आला असेल तर विसर्गाचा काय होतो, उ. मग हा अ मध्ये उ मिक्स होणार आणि त्याचा तयार झाला ओ, आणि हा मान आहे तसा, वयोमान. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे, 4 नंबर. विसर्ग संधी, विसर्ग उकार संधी आहे, उ झालाय म्हणून. मराठी भाषेमध्ये क्ष आणि ज्ञ यांना काय म्हणतात, तर असा प्रश्न विचारलाय, मी सांगितलं होतं बघा, त्यांना जोडाक्षरे असं म्हणतात. ठीक आहे, पण तो प्रश्न मात्र एमपीएससी चुकवला होता, त्याला मी काही करू शकत नाही. खालीलपैकी अनुसारयुक्त चुकीचा गट तुम्हाला ओळखायचा आहे. तर मित्रांनो, अनुसार कुठे देतात, जर का स्पष्ट उच्चार असेल तर अनुस्वार दिलं जातं, आणि पुढे अवर्गीय व्यंजन असतील किंवा वर्गीय असतील तरी चालतं. पण अस्पष्ट आणि उझरता उच्चार असेल तर आपण मात्र अनुस्वार देत नाही. तुम्ही जर का इथून 100, 200, 500 वर्षाच्या आधी जर का लेख पाहिले असतील तर प्रत्येक कुठेही ते अनुस्वार देण्याची पद्धत होती. ठीक आहे, पण अलीकडे मात्र असा अनुस्वार देण्याची पद्धत नाही आहे. या ठिकाणी बघा, संयम अनुस्वार देतात, अनुस्वार नंतर अवर्गीय व्यंजन आलंय, काही अडचण नाही. इथे डबल य म्हणजे अनुस्वाराचा उच्चार हा ययुक्त झाला आहे. इथे बघा सिंह नाहीये, इथे सिंह अवर्गीय वर्ण आहेत, याचा उच्चार सिंह असा होतो. कसा उच्चार होतो, सिंह. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार वयुक्त झालाय, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. संहिता, तर ह आला ना, तर याचा उच्चार वयुक्त होणार आहे, संहिता असं. मुलास अनुस्वार कुठे कुठे येतात, तिथे अनेक वचनी सामान्य रूपावरती अनुस्वार देण्यात आला आहे, आणि इथे वर्गीय अवर्गीय व्यंजन आलं तिथे अनुस्वार येतोच, वयुक्त उच्चार होतो. त्यांचा अनेक वचनी, देशांसाठी अनेक वचनी सामान्य रूपावरती ते अनुस्वार देण्यात आला आहे. घरांत आहे का, घरांत, तर इथे सुद्धा अनुस्वार आहे, आतमध्ये आहे. संहार अवर्गीय, मांस आहे ना, तर मांस म्हणजे मांस नाही तर मांस असं, याचं मांस असं उच्चार होतो, वयुक्त. ठीक आहे, मग कुठे अनुस्वार देत नाही, तर कामे, केली, जाऊ का घरी, काटा, हे अशी उच्चारली जातात. इथे मात्र अनुस्वाराची गरज नाही आहे ना, कामे नाही ना, जाऊ का, काटा लगाय का काटा, तर असं काही उच्चार आपण करत नाही, काटा आहे तसं करतो. त्याच्यामुळे हे गटाबाहेरील आहे, म्हणजे माझं उत्तर असेल 4 नंबर. असं मी तुम्हाला अनुस्वाराच्या उपयोगामध्ये सांगितलं होतं, आणि तो प्रश्न आहे तसा आलाय. पुढे काय विचारलं बघा, अंग, न, न, म या व्यंजनांना कोणत्या नावाने ओळखले जातात, आपल्याला माहिती आहे हे अनुनासिक आहे. मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की याला अनुनासिक असं म्हणतात, अख्ख्या जगाला माहिती आहे. अनुनासिक म्हणजे कुठे आहे, तर क मध्ये. मग आता डोळे बंद करून विद्यार्थी उत्तर काय निवडणार, तर फक्त क पर्याय बरोबर असं उत्तर निवडणार. ठीक आहे, पण ज्याला हे माहिती नसेल की अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरली जातात आणि त्याला पर सवर्ण असं म्हणतात, तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. आणि अनुनासिकाला दुसरं नाव हे पर सवर्ण आहे का, कारण यांच्या ऐवजी अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरलं जातं. जसं का मी एखादा शब्द लिहिला भिंत, काय लिहिला भिंत, तर या अनुस्वाराच्या ऐवजी आपण त, थ, द, ध, न असं आपण वापरणार.
म्हणजे अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरले जाते, याला पर सवर्ण लेखन असं म्हणतात. हे ज्याला माहिती नाही त्याला मराठी व्याकरण माहिती नाही, त्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. आणि जेव्हा उत्तर चुकतं नाही मी तर बरोबर लिहिलं होतं, मला पाठ होतं, मग हे नाही आठवलं ना तुला, हे आठवलं पाहिजे, तेव्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर येणार. माझं उत्तर काय मग, ब आणि क बरोबर आणि ब आणि क बरोबर असाही पर्याय आहे, म्हणजे माझं उत्तर 2 नंबर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, सत्यार्थ प्रकाश या शब्दामध्ये संधी झालेले अनुक्रमे मूलध्वनी, स्वर आणि व्यंजने किती आहेत. मी 2010 पासून मुलांना या अशा पद्धतीने फोड करायला शिकवतो आणि ते लिहायला सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की याच्यात वर्ण किती आहेत लिहा, त्याच्यात स्वर किती आहेत लिहा, याच्यात व्यंजने किती आहेत लिहा. आणि तो प्रश्न 10 वर्षाच्या नंतर आज मात्र पेपरमध्ये आलेला आहे आणि त्याचा आपण बघूया फोड करून. सत्यार्थ प्रकाश बघा, इकडे इकडे लिहितो मी. सत्यार्थ मध्ये काय असेल बघा, आता हा स आहे, त्याच्यामध्ये हा अ आहे, त्याच्यामध्ये काय असेल हा त आहे, त्याच्यानंतर हा य आहे, य मध्ये हा आ आहे, आ मध्ये हा र आहे, सत्यार्थ. मग त्याच्यात पुढे काय असेल हा थ आहे, अधिक हा अ आहे ना. सत्यार्थ प्रकाश मध्ये काय असेल बघा, तर हा प आहे, प मध्ये हा र आहे, र मध्ये हा अ आहे, नंतर हा क अधिक आ अधिक श अधिक अ, याला म्हणतात सत्यार्थ प्रकाश. आता आपण मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर 15 पर्याय कुठे आहे, ह्या इथे हे माझं उत्तर असेल. बाकीच्या ठिकाणी इथे 14, इथे 14 आणि इथे 16 आहे. पुढे काय विचारलं, स्वर किती, स्वर मोजून दाखवतो. जितके अक्षरे असणार तेवढे स्वर असणार. बघा इथे पण मोजू शकतो मी. 1 2 3 4 5 6 स्वर असणार. बघू आपण. हा एक स्वर आहे, हा दुसरा स्वर आहे, तिसरा स्वर, चौथा स्वर, पाचवा स्वर आणि 6वा स्वर. 6 स्वर आहेत बघा. आलं का 6 स्वर. त्याच्यानंतर व्यंजन आहे, तर 15 याच्यातनं मायनस करा ना, 6 म्हणजे 9 उत्तर राहणार. बघून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 काय असणार आहेत, व्यंजने असणार आहेत. एवढा सोपा प्रश्न विचार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जोड्या लावा. जोड्या लावा त्याला सोप्या असतात चिल्लर. बघा कठोर वर्ण कुठे आहे बघा, तर कठोर वर्ण क ख किती आहेत, एकूण 13 वर्ण कठोर आहेत. पहिली ओळ, दुसरा कॉलम आणि 3 उष्मे 13 आहेत. मृदुवर्ण बघा ग ज झ, तिसरा आणि चौथा अनुनासिक. अर्धस्वर एरलव घर्षक, एवढं सोपं आहे. चौथं इथे आहे, ते आता याचे उत्तर 2 2 इथे आहे. उत्तर काय असणार आहे, हे असणार आहे. म्हणजे मी इथं जर का लिहिलं तर 1, त्याच्यानंतर इथे 3 आणि इथे असेल 2 आणि 4 असं उत्तर आपल्याला दिसेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढील पैकी कोणता वर्ण कंपनयुक्त आहे. कंपन म्हणजे काय, जिथे तार असं छेडल्यासारखा उच्चार होणार. र बघा, र म्हणा ना, याला कंपित वर्ण असं म्हटलं जातं. र म्हणा, र. तर र म्हणताना जसं आपण गिटार छेडतो ना, टिंग टिंग टिरेडिंग टिंग 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 रेडिंग, आहे का असा आवाज येतोय. म्हणजे ते गिटारचे तार छेडल्यानंतर जसे कंपन निर्माण होतात असे मागे पुढे, तशा पद्धतीने याचा उच्चार होतो. याला कंपनयुक्त वर्ण असं म्हणतात. हा अनुनासिक आहे, अनुनासिक अनुनासिक आहे. ठीक आहे. पुढे बघा, कोणता वर्ण महाप्राण नाही असं म्हटलं, म्हणजे कुठे एच नाहीये. याच्यामध्ये एच आहे, याच्यात पण एच आहे, याच्यात एच आहे, मग याच्यात एच नाही, म्हणजे हा अल्पप्राण वर्ण आहे. तर या पद्धतीने आपण वर्णमाला हा घटक पूर्णपणे अभ्यासलेला आहे आणि तुम्हाला याचा खूप फायदा झालेला असेल असं मला वाटतं. आणि तुम्हाला काही आणखी प्रश्न असतील ते मला विचारू शकता. मेसेज करा, कॉल करा आणि आपल्या ज्या समस्या असतील त्या सोडवा. ओके, धन्यवाद.